कोणीतरी मला विचारलं की काय करते तुम्ही, वाट बघतो का? मी मोटिवेटर आहे म्हटलं. मोठेची वाट बघणे हे माझं मोटिवेटर. तुम्ही साताऱ्याचा आहे. सातारा तसं निवांत गाव आहे, म्हणजे यमदूत जरी आला ना तर त्याला म्हणजे थांबगे जरा अजून जाऊ की 2 मिनिटांनी अजून, असं हे आहेत. आई मला बऱ्याच जण आणत की आई आमची होती ना, त्या आईने मला बऱ्यापैकी सकाळी 7ची शाळा आहे तर 6चा गजर लावलाय तर तीच मला म्हणायची झोप अजून 10 मिनिट. आता हे जर बाळकडून मिळत असतील तर काय करणार? महाराष्ट्रातल्या राज्यनाट्य स्पर्धा करणाऱ्या 90% लोकांनी खजिन्याची केलेली असते. अगदी त्याचं महत्वाचं कारण त्याच्यात स्त्रीपात्र नाही, विहिरीत आहे. स्त्री फक्त आवाज येतो. अगदी आणि पुरुषांचं आणि रॉय किणीकरांनी कमाल लिहिलेलं नाटक. काळा पैसा कमावणाऱ्या माणसांच्या हातून बरीचशी गोरी कामं होतात आणि त्याचा फायदाही होतो. मुंबईकर अत्यंत प्रॅक्टिकल आहेत, म्हणजे त्यांना ना पटकन कोणालाही सर म्हणायला काही वाटत नाही. आपली जीभच हालत नाही, ह्याला काय सर म्हणायचं. स्पर्धेतला छोट्या गावाचा विजय त्या गावाला पुढची सांस्कृतिक पिढी देऊन जाते खूपदा. आजकाल असं होतं ना, माणूस गेल्यावर मला लिहितानाही असं होतं की FB वर वगैरे आता काय लिहायचं, माणूस तर गेला आणि आता मी काय लिहू या माणसाबद्दल. नमस्कार, मी सचिन मोटे. नमस्कार, मी सचिन गोस्वामी. बोल भिडूच्या बाल्कनी सेगमेंटमध्ये आज आम्ही 2 भिडू बोलणार बसलो. म्हणजे खऱ्या अर्थानं या चॅनलचं जे नाव आहे आपल्या बोल भिडू, तर खरा 27 वर्षांपूर्वीचे आम्ही भिडू आज गप्पा मारायला बसलोय खरं. आणि मला गंमत वाटते ना की त्याचं नाव फार गोड आहे की बाल्कनीतल्या गप्पा. बाल्कनीतल्या गप्पांना किती पट असावा याचं काय मर्यादा नसते. त्यामुळे आणि त्यांनी सांगितले पण हेच आपल्याला की तुम्हाला हवं ते बोला आज गप्पा. ऍक्च्युली ते म्हणाले 1.5 तास बोला, पण आपलं काही सांगता येत नाही. तसं आपण एरवी पण दिवस रात्र बोलत असतो. कधी बोललो नाही तर आपण फोनही करत नाही, पण एकदा बोलायला लागलो की आपण गप्पा टाकत बसतो. फक्त आपले विषय खूप वेगवेगळे असतात, ते असे शूट करण्यासारखे नाही. म्हणजे राजकीय लोकांना वाटेल असल्या गोष्टीवर बोलतात, म्हणजे काही राजकीय, सामाजिक, काही गॉसिप्स असतात, म्हणजे आपल्याला आवडतं ना, इंडस्ट्रीवरच्या गोष्टी किंवा काय असं नसलेल्यांवर चर्चा. जो गैरहजर जर असतो तो नेहमी रॉंग असतो या नियमाने आपण बोलत असतो आपल्या मित्रांबद्दलच्या अगदी सगळ्या चाललेल्या. शेवटी परिसरात जे त्यांच्याविषयीच गॉसिप्स करणार ना आपण. पण आज आपण भेटलोय तर कशावर बोलूया, म्हणजे काय बोलूया आता? काय आपण आलो त्या बाल्कनीत ऍक्च्युली प्रमोशनसाठी. बरोबर, गुलकंद सांगूया स्पष्ट, त्यात काय लपवायचं. गुलकंद हा सिनेमा काय मी लेखन केलंय, सचिन गोस्वामींनी दिग्दर्शन केलंय आणि आमची गोष्ट बऱ्याच काळानंतर पडद्यावर येते. हास्य जत्रेतल्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला एक गॅप मिळाला, त्याच्यात आपण केला सिनेमा. त्याबद्दल अमित फाळकेंचे आभार मानतो, आपल्याला दिलं गॅप. छान, किती वर्ष आपण ही गोष्ट करूया. आणि सलग असं वाटायचं की बालवणकर सर किंवा फाळके कधीतरी एक योग्य वेळी आपल्याला देतील गॅप. ते द्यायचे पण जून जुलैला द्यायचे, आणि पावसाळ्यात आपलं धैर्य नव्हतं, कारण निर्माता म्हणून आपण पहिल्यांदा उभं राहणार. यावेळी ठरवलं होतं फक्त निर्माता म्हणूनच सिनेमा करायचा, निर्माता म्हणूनच करायचा. आणि निर्माता म्हणून झाल्यावर जून जुलै म्हणजे सीझन माहिती असताना पैसा पाण्यात टाकण्यासारखं होतं. आणि त्यावेळी आपली सगळी कास्टिंग दौऱ्यावर पण असायची, अमेरिका दौरा, ऑस्ट्रेलिया दौरा वगैरे. आणि मागच्या वेळी आपल्याला चांगला गॅप मिळाला होता एप्रिल मेचा. त्यामुळे हे सगळी घाट. वेट क्लाउड सुरू केली म्हणजे सुरू ती अपघातानंच झाली. अपघातानं आपल्या डोक्यातही नव्हतं. प्रतीक कोल्हे नावाचा आपला एक मित्र, प्रतीक कोल्हे आणि योजना बहाळकर, त्यांच्या आग्रहाने आपण ते सगळं सुरू. आग्रह म्हणजे ते अक्षरशः आपल्या म्हणजे हे कराच बसलेच ते मागे, आपल्याला धरून धरून प्रोड्युसर केलं त्यांनी. तर त्यावेळी म्हणजे मला त्यावेळी कधीच वाटलं नव्हतं की आपल्या बॅनरचा कधीतरी सिनेमा येईल बरं, आणि ते सिनेमाला एव्हरेस्ट सारखं बॅकिंग असेल आणि आपण तो पिक्चर करू असं तेव्हा कधीच वाटलं नव्हतं. मुळात ना आपण गाढ झोपणारी माणसं होत, त्यामुळे आपल्याला स्वप्न अशी काही पडत नाही. आणि जे आलंय तेवढं काम तेच मोठं ड्रीम आपलं. मग पुढे जे येईल ते, म्हणजे आपण काय असं फार क्षितिजाच्या पलीकडे पाहणारी माणसं पण नाही होत तसे. त्यामुळे ते
खरंच गमतीशीर होतं. प्रोजेक्ट घ्यायचा आणि तेवढा कम्प्लीट आणि प्रतीक नेहमी म्हणायचं मला की आता बस झालं, किती वर्ष तुम्ही इतरांची तळी उचलणार. बरं प्रतीकने मला पाहिलं होतं की तू सेटमध्ये लक्ष घालतो, इकडे लक्ष घालतो, तर तुम्ही करा ना. एवढ्या वर्षाची करायचं असते नाही म्हणजे करायचं म्हणजे जरी चॅनल करत असलं तरी लक्ष असायचं की आणि एक रॅपो होता सगळ्या तंत्रज्ञानापासून रॅपो होता. आणि मला आवडतं तंत्रज्ञान मध्ये रमायला आणि सेलिब्रिटीज पेक्षा तिकडे मी जास्त आपलं अनेकांशी नातं मुरलं होतच. म्हणजे मुरलेली नाती अगदी अगदी. म्हणजे शैलू असेल जो शैलू आपला ETV पासूनचा शैलूचं पहिलं DOP म्हणून काम आपल्या शोला होतं. त्या ETVचा जो शो आपण केला होता फुल टू धमाल शोचं नाव. फुल टू धमाल. त्याचं पहिलं लाइटिंग शैलूने केलं होतं. तोवर ETVला बाहेरनं DOP बोलवायचं. शैलू त्याची टीम घेऊन त्यामुळे आपल्यासोबत किती वर्ष म्हणजे त्याला जवळजवळ 12-13 वर्ष. आपल्याबरोबर वैभव निवाते होताच त्यावेळी. तुझ्या बरोबर असिस्टंट होता काळ काम करणार. सुनील खेडेकर होता. माझ्याबरोबर माझे चिन्मय कुलकर्णी, तेजपाल वाघ ही सगळी मंडळी असिस्टंट म्हणून आधीपासून काम करणारे लेखक होते. आर्टिस्ट मध्ये आपल्या ओळखीचे खूप होते. सगळे शब्दावर आले पैसा खूप आपण इन्व्हेस्ट करायची. म्हणजे इतका पैसा नव्हता सुद्धा आपल्याला. इझी आपण हे करू शकलो कारण म्हणजे आजच्या सिनेमाच्या याच्यानं म्हणायचं तर आपले मुरलेले संबंध अनेकांबरोबर आपण त्या सगळ्या पाकळ्या गोळा करून त्यामुळे ते खूप इझिली कधी सुरू झालं त्याचे कधी एपिसोड सुरू झाले. खूप लोक आपल्याशी कलाकार त्यातले तर सगळ्यांची नावं आपण आता मला आठवणार नाही पण खूप लोक त्यावेळी अगदी अगदी. आणि प्रत्येकाला फोन केल्यावर त्याचं अरे तुमचं आहे का करूया आपण. एक फॅमिली सारखंच सगळ्यांनी. आणि तेव्हापासून आतापर्यंत सगळी टीम टेक्निकल टीम आपल्या बरोबर आहे. म्हणजे गुलकंद मुरलेला आहे तो अजून मुरतोय. लोक जोडली गेली. बरोबर. आपल्या अगदी कॅमेरा सप्लाय करणारे आपले ब्रॉडकास्टवाले असतील, आपले जगदीश दादा साऊंड हे करणारे, अशी किती माणसं या खूप. आपले बाबूदादा स्पॉटवाले ते फक्त आपल्याकडेच काम करतात. त्यांचा मुलगा आता इंजिनियर आहे आणि घर सेट झालेलं आहे. ते आपण मध्ये ज्यावेळी गॅप होता आपला आपलं कॉमेडीची बुलेट ट्रेन ते हास्यचित्राच्या मध्ये वर्षभर त्यावेळी त्यांनी कुठेच काम नाही केलं बाबूदादा. अगदी आपलं दशरथ आपला सुनील डांगे असेल, चेतन आपला टिळक नाईक त्यावेळी आपल्या बरोबर. चेतनची अजून खूप आठवण येते. अगदी चेतनला मिस करतो, खूप मिस करतो. टिळक आपले अगदी अगदी त्याच्याबरोबर खूप लोक आपल्या बरोबर. म्हणजे ना आज हे सगळं घडलंय ना ह्याच्यात इतक्या लोकांचा वाटा, इतक्या लोकांची मेहनत आहे यामध्ये. दिसताना आपलं एक प्रोडक्शन आणि हे दिसतं बरोबर. जीव टाकणारी माणसं खूप. एकूण आपल्या अपब्रिंगिंग मध्येच खूप लोकांचा वाटा असतो. मुळात आपली वाढ जी झाली ना सचिन, तू साताऱ्यात वाढला, मी धुळ्यात वाढलो. धुळ्यात नाटकाचं वगैरे वातावरण तसं काही फारसं नव्हतं, ऑर्केस्ट्राचं जास्त आहे. पण एकूणच घरातनंच आपल्याला ती एक सवय ना की आईवडिलांपासून ते संस्कार थोडे होत गेले की सगळ्यांना घेऊन काम करायचं. पण माझ्याकडे माझे वडील हेडमाळी होते. टॉवर बाग म्हणून तिथं बाग आहे नगरपालिकेत, त्यावेळेची नगरपालिका. ते हेडमाळी म्हणून काम करायचं. आम्ही लहान असताना तर सायकलवर त्यांच्याबरोबर सकाळी जाणार आणि शाळेच्या मागेच बागेच्या मागेच माझी शाळा होती, प्राथमिक शाळा, मातृसेवा संघ नावाची. त्यामुळे सकाळी 7ला वडिलांबरोबर जायचं आणि ती सगळी बाग मला वडिलांची वाटायची कारण माझे वडील प्रमुख, मेरे बाप की बाग आहे. आणि तिथे जाणवलं ना की वडिलांमध्ये एक नेतृत्व क्षमता जी होती ना ती म्हणजे वडील प्रत्येक वेळी शिकवतात असं नाही, ऑब्झर्व करूनच आपण करतो. माझ्या वडिलांना खूप सवयी होत्या गमतीशी. ते पायजमा, झब्बा आणि पांढरी टोपी घालून असायचे काय. त्याची पण गमतीशीर गोष्ट आहे त्यांनी सांगितलेली की ते गांधीजींच्या सगळ्या विचाराने भरलेले, उत्तमराव पाटलांच्या आंदोलनात त्यावेळची तरुण जसे होते तसे, अंमळनेरचं ती पोलीस चौकी जाणं वगैरे त्या याच्यात ते होते. श्रावण काका म्हणून आमच्याकडे यायचे, ते स्वातंत्र्य सैनिक. तर ही सगळी भारावलेली मंडळी त्या काळात अंमळनेरला होते शिकायला, तर त्यातले. आणि थोडं मॉडर्न याचाही इम्पॅक्ट झालेला होता. त्यामुळे त्या काळातल्या सिनेमासारखं ते सूट पॅन्ट असायची ना ती आणि शर्ट, बुश शर्ट, साधा शर्ट म्हणजे बटनांचा, ते घालून जॉबला लागले. आणि त्यावेळी चौधरी म्हणून नगराध्यक्ष होते.
आणि ते त्याला म्हणाले, की "पदम, सगळ्यांना तू कम्युनिस्ट वाटतोयस. हं. तुझी नोकरी जाईल." म्हणजे इम्पॅक्ट कसे असतात राजकीय मग बरोबर, त्यावेळी. बरोबर. त्यावेळी "तू कम्युनिस्ट वाटतोयस, तर तू कम्युनिस्ट आहेस का?" ते म्हटले, "नाही, मला आवडतं. हं. कॉलेज करून आलोय मी पुण्यात. काही काळ मी ते बॉटॅनिकल गार्डनला होतो. तू कम्युनिस्ट वाटतोस" म्हटल्यावर ते घाबरले. कारण कम्युनिझम डावा, उजवा ह्याच्याही पलीकडे संसार, पोट हे सगळे वेगवेगळी बंधनं आहेत. आणि त्यात नव्हतेच ना ते त्या नव्हतेच ते. सगळ्या ते ह्याच्यात. ते ना गांधी विचारांचे होते. टिपिकल हं. काँग्रेसी त्यावेळचे. आणि म्हणाले, "तू असं नको येत जाऊ." त्या दिवशीपासून जो त्यांनी पायजमा, झब्बा, आणि पांढरी टोपी गांधीजी. घातली, ती अगदी 75ला आल्यानंतर त्यांच्या 75ला आम्ही शर्ट पॅन्ट त्यांना पुन्हा सगळ्या फॅमिलीने केली. तर असे आप्पा त्यांना ना गार्डनमध्ये फिरताना लोखंडी काही वस्तू मिळाली, ते खिशात टाकायचे. हं. स्क्रू असेल, एखादा नट बोल्ट असेल, खिळा असेल मोठा आणि ते सगळं ते तिथे एक सिसवी कपाट होतं. ते टॉवर बागेचं एक टॉवर आहे, त्याचं ते ऑफिस आहे. हं. पण जवळ-जवळ ह्या आकाराचं मोठं सिसमचं त्या काळातलं कपाट, त्यात ते टाकून द्यायचे. वडील ज्यावेळी रिटायर झाले ना, त्यावेळी ते कपाट लोखंडाने भरलेलं होतं हं. आणि ते तिथेच सोडून गेले. म्हणजे ते आता मी भांगारात विकेन आणि एक सायकल घेईल, असंही कधी त्या माणसाच्या डोक्यात नाही आलं. इतकं ते की इथली जागा आहे, ही इथली प्रॉपर्टी आहे. नंतरच्या आलेल्यांनी त्याची काय विल्हेवाट लावली माहिती नाही. पण असं इतकं सरळमार्गी माणूस आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांविषयी इतकी आपुलकी, की आज आमच्याकडे जी नाती तयार झाली, ती तिथे काम करणाऱ्या ज्या माळी काम करायच्या, हं. त्या द्वारका आत्या ह्या अगदी आम्ही धुळ्यात होतो तोवर प्रत्येक वेळी राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला यायच्या. त्या आत्याच होत्या आमच्या शेवटपर्यंत. त्यानंतर तिथले जे वॉचमन होते, गुरखा काका आणि त्यांची बायको बाहेर टोपलीत ते बटाटे वगैरे असे विकायची. त्यांना ते वॉचमन असल्यामुळे त्यांना एक छोटं रूम दिली होती राहायला. हं. मी शाळेत जायचो तर सकाळी 7:00ला जायचो. मग शाळा एकदा सुटली की त्या वॉचमन काका मला ते नेपाळी जे होते आपले गुरखा काका मला त्या ह्याच्यावरनं उतरवून द्यायचे जाळीवरनं आणि समोर रोड क्रॉस करून मी शाळेत जायचो. आणि बाईंना रोज गुलाबाचं फुल न्यायचो मी. त्यामुळे मी लाडका विद्यार्थी होतो. तर तिथे खूप फुलं आणि तिथनं आल्यानंतर मग त्यांच्या घरीच राहायचो संध्याकाळी 6 पर्यंत, दुपारनंतर. मग त्यांच्याकडेच भाकरी, ते जे काही बनवतात ते मसाल्याचं म्हणजे खाणं ते लग्नाला गेला होतास ते तेच ना? हां, तेच ती हां, साधना हां. म्हणून जे आहे, तर ते नातं इतकं फुललं, की ते साधना आणि रज्जू म्हणून 2 मुली त्यांना आणि तुमच्या वॉचमन काकांच्या मुली आणि शंकर म्हणून मुलगा. हे त्या वडिलांच्या जॉब एरियातल्या गुरखा काकांची मुलं. पण मी त्यांच्याकडेच वाढलो लहानपणी. त्यामुळे ती मला भावंडांसारखी आणि ती मुलं शिकलीत. साधी आणि रज्जू हे शिकल्यात. एम-ए वगैरे त्या काळात झाले. जे त्या गुरखांमध्ये एवढं शिक्षण नाही त्या लोकांमध्ये. आणि मग तिचं लग्न वगैरे झालं, तर ते आजही आमच्या संपर्कात आहे. म्हणजे ती बहीणच आहे माझी. ती अक्कारे मला, "सचू यायला पाहिजे." मी गेलो होतो त्या लग्नाला, सविता, मी, आम्ही सगळे. ते नेपाळी टोपी घालून मी बरोबर त्या मुलाचा मामा इथे ही नाती कुठनं जुळतात? सख्खी तर आहेच. पण ही वडिलांकडनं आलेली. त्यानंतर त्यावेळी वडिलांबरोबर एक मोहम्मद काका म्हणून बागेत काम करायचे. जे खूप छान त्या रोपट्यांना बडिंग वगैरे करायचे. त्यांची नर्सरी होती. ते आमच्याकडे यायचे. त्यांचं एक हॉटेल होतं त्या पाचकंदीलजवळ. तर तिथं आम्ही कधीतरी आम्हाला घेऊन जायचे. भजी वगैरे ते टिपिकल मुस्लिम एरियातलं हॉटेल. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं कडक मिठी चाय. मग ते आप्पा, मोहम्मद काका आणि शाळेत म्हणजे मी जायच्या आधी व्हायचं ते बरेचदा सायकल, "चल आप्पा चाय मारते." असं म्हणून दोघं जायचे. मी सायकलवरच असायचो. "मग क्या खाना है सचू तेरे को?" मग ते खाणार. त्यांची सवय अशी होती, की ते उठल्यानंतर त्यांच्याच काउंटरला पैसे द्यायचे. हो. क्या बात दुकान है! त्यांच्याच मालकीचं. वाह, वाह, वाह! मग त्यांना पुढे कधी विचारलं आपण, की "आप्पा त्यांचंच दुकान ते?" तर म्हणतात, "बिझनेस असाच करायचा असतो." म्हणतात, की "तुझ्या दुकानाचा खर्च तूच जर मित्रांना घेऊन जाऊन खाऊ घालू लागला आणि तूच पैसे नाही दिले, तर मित्रांना नाही वाटेल, की मोहम्मद का दुकान है जाओ." इथं मोहम्मद जर स्वतःच पैसे देतात, तर आपण गेल्यावर मित्र मग तिथं पैसे भरूनच यायचे. तर व्यापार असा करायचा असतो. म्हणजे आता आपण बिझनेसमध्ये करतोय ना सचिन, याचं कुठेतरी व्हिजन त्या छोट्या-छोट्या ह्याच्यात आहे. म्हणजे आज आपण इतके व्यवहारी राहत नाही. पण मी केलेल्या कामाचे पैसे मी माझ्या प्रोडक्शनमध्ये असेल, तर मी ते भरले पाहिजे किंवा मी घेतले पाहिजे.
हा जो एक नाही, हे भाग आहे ना, त्याशिवाय बिझनेस नाही होत. नाहीये. तर ही अशी माणसं जोडली गेली जी खरं तर त्यांच्या हाताखालची होती आणि वडील अशा क्षेत्रात होते की ते हेडमाळी म्हटल्यावर ते आरडाओरडा करूनही काम करून घेऊ शकत होते. पण ही दीर्घकाळ टिकलेली नाती आहेत आजपर्यंत. म्हणजे आजही मी त्या साधीच्या मुलाच्या लग्नाला पुण्याला जाऊन आलो आणि मला ते कंपल्शन वाटलं. मी बऱ्याचदा आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या जाऊ नाही शकलेलो हो, टेक्निकली. हो, हो. पण गॅप मिळाला तर साधीच्या जायलाच पाहिजे कारण तिचं आमचं नातं लहानपणापासूनच आहे. तर ते अशी गुलकंदासारखी नाती जी तयार होतात ना, तर तेच सगळं आपल्याला इथं उपयोगी येतंय मुंबईत. आणि तू आता म्हणाला ना बिझनेस, मग मी ज्यांच्याकडे पहिला जॉब केला होता, म्हणजे मी फार्मसी झाल्यावर पुण्यात आलो आणि औषध दुकानात काम करत होतो. मिलिंद शहा म्हणून आमचे पुण्यात. पुण्याचे जे हं. होते, त्यांचाही हा स्वभाव होता. म्हणजे हं. त्यांच्या मित्र जर आला दुकानात आणि मित्राबरोबर कोणी लहान मुलं असेल तर ते त्याला चॉकलेट काढून द्यायचे हं. आणि खिशातून त्या चॉकलेटचे पैसे काढून गल्ल्यात टाकायचे. क्या बात. हं. ते म्हणायचे की हा वेगळा पैसा आहे आणि हा माझ्या खिशातला पैसा आहे, जो खरंय. मी त्यातून खर्च करण्यासाठी काढलाय. तर खर्चासाठी मी हाच वापरणार. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला. तसं आमचे वडील बिझनेसमनच होते. बरं. म्हणजे तुला तर माहिती आहे म्हणजे हो. त्या ह्याच्याबद्दल. किंवा तू ते आता मोहम्मदबाई म्हणाला ना, तर मला आठवते मी मराठी शाळेत जायचं कारण मरियम आपा म्हणून आमच्या आईची मैत्रीण होती. हं. ख्रिश्चन. मरियम बागवान, मुस्लिम. मुस्लिम होते. बरं. आणि ते मरियम आपा तिची मैत्रीण आणि ती त्या शाळेत मावशी म्हणून काम करायची हं. आमच्या हत्तीखान्यात. तिथे माझा मामा पण होता, पण मरियम आपाची शाळा म्हणून मला ती हे जास्त होती आणि जवळचं. मला आधी इंग्लिश शाळेत टाकलं होतं. बरं. कारण माझ्या बहिणीला वाटायचं की भविष्याच्या दृष्टीने आता इंग्लिश शाळा महत्वाची आणि ते इंग्लिश शाळेत मी रोज रडत होतो. 3-4 दिवस रडत होतो. मी म्हणायचो मला मरियम आपाच्या शाळेत जायचं, मला मरियम आपाच्या शाळेत जायचं. असं करता करता मग आणि मरियम आपा अशी मैत्रीण होती आईची की त्या मरियम आपाने एक शिलाई मशीन घेतली होती. ती तिने आमच्या घरी ठेवली होती. बरं. तर ती रोज शिलाई काम करायला आमच्या घरी यायची. त्यामुळे ती रोज आईबरोबरच्या गप्पा आणि मध्ये आमची ती क्लोज असणं. बरं त्यांचं बागवानांचं दुकान आमच्या मंडईच्या दुकानाच्या शेजारीच त्यांचं दुकान होतं. त्यामुळे मरियम आपाचे सगळे भाऊ अब्दुल, इब्र्या हे सगळेजण त्यावेळेचे आमचे मित्र. संबंधच आता होते. ते सगळे म्हणजे मरियम आपा तर जाऊन आता खूप वर्ष झाली. त्यांचं घरातही आता त्यांच्या कोण असतं तिकडे. म्हणजे माझं जाणं आता तिकडे होत राहिलं नाही. नाही. पण बरोबर. ती माझंही होती तेच. म्हणून मी मराठी शाळेत आलो. याची मला खूप गंमत वाटते. बरोबर. की आणि माझा मामा होताच. मामा माझं दुसरं लहानपणापासून म्हणजे मी पालकच इंडस्ट्रीत तुझा. तू सांगतो आलो गोष्टी. हां. त्याला कारण म्हणजे तो मला लहानपणी म्हणायचा की तुला मी FTIला पाठवणार. हं. तर ते FTI म्हणजे माहिती नव्हतं मला, पण त्याला माहिती होतं FTI. कदाचित ती त्याची तरुणपणची इच्छा असू शकेल की काहीतरी नाही, करायचं बरोबर. म्हणून. आणि तो वेडा होता. म्हणजे हे सिनेमाचं वेड आणि नाटकांचं वेड, सिनेमाचं वेड बेसिकली त्याच्यामध्ये तुफान वेड होतं. बरं. म्हणजे आनंद सिनेमा त्याने लिहून काढला होता. अख्ख्या वहीत आनंद सिनेमा होता त्याचा. हो, हो. पहिल्या इतका वेडा पानापासून तो. बरोबर. अख्खा आनंद सिनेमा त्याने लिहिला होता. मुघले आझम पाठ होता त्याचा. वेगवेगळे आणि तो ना येता जाता डायलॉग म्हणायचा. हम वो है जिसे हिंदी में कलाकार, उर्दू में अदाकार और अंग्रेजी में आर्टिस्ट कहा करते वगैरे असे काय काय डायलॉग तो म्हणायचा. बोलायचा. किंवा याच्यातले मुघले आझम मधले काही डायलॉग असतील. आनंदचे तर राजेश खन्नाचे त्याचे डायलॉग तोंडपाठ. पाठ हां, होते. बरोबर. तर त्यामुळे ना ते सिनेमाचं वेड त्याच्यापासून खूप म्हणजे दिवाळीत आलेला पहिला नवीन शर्ट त्यानं जंगली सिनेमाला तिकीट काढायला गेला आणि फाडून आला होता तिथे. कारण त्यावेळी आठवते ना हो, ते ते तिकिटाला अशी तिकिटाला रांग आणि ती लागायची. बारीक हे असायची. असं बरं बॅरिकेड त्याला केलेलं असायचं. कुणी घुसू नये म्हणून बॅरिकेड खूप केलेलं असं असायचं. वर्ण म्हणजे तर जाळीच माणसं असायची. एकमेकांच्या डोक्यावरून चढून जायची. त्यात आतमध्ये तो मामाचाच आमच्या कुमार म्हणून एक मित्र होता राधिका टॉकीजला. मामा मला त्याच्याकडे घेऊन जायचा. मी त्याच्याबरोबर ती जी ह्याची रूम असते, प्रोजेक्टर रूम असते, तिथून मी सिनेमे बघायचो. तिथे बसून मला अजून आठवतंय मुक्काबला नावाचा सिनेमा असेल किंवा काही, मामा घेऊन तिथे बसवायचा आणि तिथून पिक्चर बघायचे. कारण इकडे तिकीट नाही मिळालं तर डायरेक्ट कुमार थ्रू आम्ही तिथून प्रोजेक्टर रूम मधून पिक्चर बघायचा. असा तो हे होता, तो भन्नाट वेड. म्हणजे तो सिनेमातच जगत होता. ऍक्च्युली तो वास्तवात खूप कमी जगला. तो सिनेमा आणि याच्यात एवढा बुडलेला असायचा. आणि तो भाऊ, आई, आमची सगळी फॅमिलीच फिल्मी आणि फिल्म किंवा नाटक आणि या गोष्टीची आवड असलेली फॅमिली होती.
आमच्याकडे आईला प्रचंड आवडते. आई आणि दादा हे महिन्यातनं जायचेच सिनेमाला. आईकडून तर तुला कवितेचाही गुण आला कविता जरा. आईला कविता आमच्या आणि कविताही लिहायची आई. आई पुण्याची होती मुळात. त्यामुळे तिचं एकूणच तिचं वाचन उत्तम होतं. वडील शिंदखेडाजवळचं भंडण नावाचं गाव आमचं मूळ तिथले. मग वडिलांना व्याख्यानाची आवड खूप होती. आणि दादा आई सिनेमा खूप पाहायचं. वडिलांनी सिनेमे नाही पाहिले. वडिलांनी आयुष्यात 3 किंवा 4 सिनेमे पाहिले असते. कुठल्यातरी एका सिनेमाला गेले होते आणि त्यांना काहीतरी खाण्यात आलं आणि घसा त्यांचा बसला. वडिलांचा आवाज तू ऐकला ना आप्पांचा? हो, हो, हो. मध्येच फाटायचं बघ असं ते वेगळं. ते अगदी तरुणपणी झालेला तो धक्का आहे. आणि त्यावेळी आरोग्य व्यवस्थेचं काही फार एवढी चिकित्सा आजच्या इतकी अपडेटेड नव्हती. तर त्यांना अल्सर झाला आहे असं डॉक्टरने सांगितलं आणि त्यांना तो कॅन्सर वाटला होता आणि संपलंय घर अशा अवस्थेत ते सगळं आलं होतं. बापरे. मग ते नंतर डॉक्टरने सांगितलं अल्सर आहे, ते होईल बरं. ते झालं बरं. तेव्हापासून त्यांनी दसका घेतला ना, ते कधी सिनेमाला गेले नाही. अरे माझे वडील पण पूर्वी खूप सिनेमे बघायचे. तू बोललास त्याच्यावरनं की जवळजवळ 15-1 वर्षांनंतर ह्योच नवरा पाहिजे नावाचा दादा कोंडकेंचा सिनेमा आणि त्याच्या आधी कॅन्सरवर हे आली ऍड आली. तिथपासून त्यांनी तंबाखू सोडून दिली. म्हणजे एवढा इम्पॅक्ट झाला त्यांना. अनेक वर्षांनी बघितलं एकतर आणि सुरुवातीला तो कॅन्सरवरची ऍड आली. मग त्याचा फायदा होतो. हा म्हणजे ज्याला पाडायचंय त्याला इम्पॅक्ट होतो. नाही तर ते सिगरेटच्या पाकिटावर एवढं फार सिगरेटच्या दुप्पट लिहून सुद्धा ओढतात किलो. नाहीतर त्यांना ते तरुणपणी खूप सिनेमे बघायचे. त्यांनी ना मला लहानपणी खूप गोष्टी सांगितल्या. रोज रात्री झोपताना ना ते एक गोष्ट सांगायचे मला. काही गोष्ट सांगायची. आणि मग पुढे पुढे मला त्या गोष्टी जशा अपुऱ्या पडायला लागल्या ना की मग रोज नाना गोष्ट मग ते काय तुझ्यात पण ते आलंय सगळं गोष्टी सांगणे. मग ते काय करायचे, ते व्यापारी होते आणि त्यावेळी पुण्याहून होलसेल माल आणायचे साताऱ्यात. होलसेल व्यापारी सगळे पुण्यात होते. तर ते दरवेळी गेले पुण्यात की स्वारगेट स्टँडला जेवढी पुस्तकं असायची ती छोटी छोटी ती पिंपातला राक्षस आणि हिमगौरी आणि सगळी जी काही छोटी छोटी पुस्तकं तशी 10-12 पुस्तकं उचलून आणायचे आणि तेवढी आणून मला देऊन टाकायचे. आता एवढा आठवडा हे वाच. मग तो आठवडा तो जायचा. मग पुढच्या आठवड्यात गेली की परत पुढची पुस्तकं आणायची. त्यामुळे ती अशी छोटी छोटी पुस्तकं खूप येत गेली. त्यामुळे मला गोष्टींचं ना कदाचित त्यामुळेच ते खूप वेळ लागलं. आमच्याकडे आईमुळे दिवाळी अंक अनेक पुस्तकं घरी यायची. आईला वाचनाची आवड आहे आणि आप्पांना व्याख्यानं ऐकायला आवडायची. आप्पांना नाटकं आलेली आवडायची. पण ती त्या ठिकाणी जाणं नंतर त्यांनी बंद केलं. त्यांना त्रास व्हायचा पहाटेपर्यंत. पण व्याख्यानं आवडायची. मला अगदी लहान असल्यापासून आप्पांनी सायकलवर ते टॉवेल लावायचं त्या दांडीला पुढे सायकलवर बसून जायचं. तर मला कळतंय की नाही याचा काही नाही विचार केला. न्यायचे ते व्याख्यानाला. नानासाहेब गोरेंचं अनेकांची व्याख्यानं त्यावेळी पुरंदरेंचं शिवआख्यान जे आहे ते असायचं. ते 10 दिवस असायचं. एवढं भाषेचे संस्कार खूप. कारण धुळ्यासारख्या ठिकाणी जिथे अळ ड न ण याचे गोळ शाळेपासूनच आहे. म्हणजे अनेक जिल्हा परिषदच्या शाळेत जे शिक्षक आहेत प्रामाणिक आहेत, हुशार आहेत, पण भाषिक संस्कार वेगवेगळे. तिथे अडकमडाचा असं अख्ख्या वर्गाला शिकवणारे लोक आहेत आणि ते सगळं वर्ग अडकमडाचं शिकतं. त्यामुळे धुळे होतं. तर ते संस्कार नंतर पुसले. आता शेवटी ना आई वडील किती संस्कार करतात. नंतर तुमचा परिसर इतका बदलतो की तुम्ही 6-7 वर्षाचे असताना आई वडिलांचं सगळं तुम्ही ऑब्झर्व करतात आणि ते इम्प्लिमेंट करतात. नंतर तुमची मित्र वाढतात, तुमचा परिसर बदलतो. आई वडील इतक्या कमी वेळासाठी येतात ना, पुन्हा ते संस्कार सगळे बदलत जातात. आणि त्यावेळी तर काय ना पॅरेंटिंग वगैरे असे शब्द काय नाही, काय संबंध. ते जसे जगायचे ना तसे ते मुलांना घेऊन जगत राहायचे. म्हणजे माझ्या आईनं ठरवून माझ्यावर संस्कार केले, ठरवून करायचं असतं असं नाही. काही माहितीच नव्हतं त्यांना त्या गोष्टी. ते ना अनवधानानं व्हायचं. म्हणजे आमच्या घरात सगळे पेपर यायचे त्यावेळेस. म्हणजे दैनिक ऐक्य यायचा, महाराष्ट्र टाइम्स यायचा, स्वराज्य म्हणून एक साप्ताहिक यायचं, मग माझ्यासाठी चंपक यायचं, आनंद नावाचं मासिक होतं, किशोर होता, ते सगळं यायचं. आणि माझे वडील दुकानातून आले रात्री 9-9:30ला जेवले की ते सोफ्यावर सगळं ते घेऊन बसायचे आणि रात्री 11-11:30 पर्यंत त्यांचं पेपर वाचन चालायचं. तर ते लहानपणापासून बघत येतो ना आपण की अरे हे एवढं वाचतात. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती असायची. राजकारणाची तुफान सगळी आवड
आणि दुसऱ्या मला तुला सांगतो ना, मला मी जेव्हा गोष्टींचा विचार करतो, अंजनी आत्या नावाची आमची आत्या होती, वडिलांची बहीण. ती तिची फॅमिली अशी त्यावेळी म्हणजे ती बऱ्यापैकी ना, कधी माझ्या दुसऱ्या आत्याकडे 4 महिने असायची, आमच्याकडे 4 महिने असायची, तिच्या घरी 4 महिने असायची. तर ती ना चरख्यावर सूत कातायची. म्हणजे तिचा चरखा होता. म्हणजे अंजनी आत्याची मी नेहमी वाट बघत असायचो, की अंजनी आत्या कधी येणार? आणि आत्या आली, की ती यायची, ते मग तिचा चरखा. मग तो चरखा हे करणार आणि ती ते सूत कातणं सुरू करायची त्याच्यावर. आणि ते करता ती मला गोष्टी सांगायची. मग मीच नाही, आमच्या इथली आजूबाजूची सगळी पोरं येऊन आत्याच्या भोवती बसलेली असायची. आणि आत्याला एवढ्या गोष्टी माहिती असायच्या आणि ती पुण्याची होती. पुण्यात ती वेगवेगळी कीर्तनं ऐकायची आणि इकडच्या तिकडच्या. तिला नारायण धारपांच्या गोष्टी वगैरे पण माहिती होत्या. एवढी ती आत्या पण वाचन करणारी होती. मग तिच्याकडून एक खूप गोष्टी मिळत गेल्या आणि कळत गेल्या त्या सगळ्या. ते गोष्टींचे संस्कार ना आपल्यावर असे कुठं होतात आणि माणसं आपल्याला खूप देऊन जातात अगदी. या सगळ्या याच्यामध्ये. आपल्याला आणि कळत नसतात. आणि काय ना, की आपल्या कल्चरमध्ये किंवा गावाकडे किंवा आपल्या काळात म्हणा, की आपल्याकडे ना मदतीला येणारी माणसं ही नातीच व्हायची. ती कधीच नोकरदार राहिली हो, नाहीत. हो, म्हणजे हो. आपल्याकडे भांडी घासायला जर कोणी येत असेल, तर त्यांना आपण कामवाली बाई असं हो, कधी हो, हो, मानण्याची हो. प्रथाच नव्हती. ती ताईच हो, असायची आपली आणि ती हो. घरची असायची. त्यांची लग्न, त्यांचं सगळं सगळं, घरातल्या सगळं. गोष्टी, फंक्शन्स अगदी, सगळं अगदी. एकत्रच आता असायचं त्या आमच्याकडे ह्याच्यामध्ये. वडिलांच्या बागेत एक बिगारी होते, ते म्हणजे मातीकाम करणारे. अ, अ, पगारे आडनाव. मला त्यांचं नाव काकांचं विसरलो, कारण आम्ही त्यांना आडनाव नाव नाही काकाच म्हणायचो सगळे. तर त्यांची मुलगी गीताताई, जी दादाच्या वयाची, की त्याच्यापासून मोठी आहे. आई आमची सकाळी जेडपीच्या शाळेत होती, त्यामुळे तिच्या बदल्या खूप नगाव, सोनगीर अशा गावांमध्ये व्हायच्या. आणि मग तिथनं सकाळी ती एस टी पकडून जाणार, संध्याकाळी यायला तिला उशीर होणार. आम्ही लहान होतो. ज्यावेळी आम्ही लहान होतो, आमच्या जुन्या धुळ्यातल्या घराला ना कुलूपच नव्हतं. कडी लावून निघून जायचे. मी एक 5-6 वर्षाचा असताना. तर मी गल्लीचा मुलगा. गल्लीने सांभाळायचं. ते सगळं जाजू व्हायचे. कोणीही कोणाच्याही घरी जा, जेव्हा का. घरी आले की "अरे साच्या, या." असं ते इतकं मला छान वाटतं वातावरण. त्यावेळी ना कुठल्याच घरातली मुलं आपल्या घरात वाढत नव्हती. वाढत नव्हती. ती ती कुठेही वाढायची. शेजारच्या घरात कुठेही वाढायची, वाढायची. इकडे वाढायची, अगदी, अगदी. समोर कुठेतरी असायची. नंतर थोडं आम्ही एका कॉलनीसारख्या ठिकाणी आजही आलो. असेल, आजही आजही गावांमध्ये आहेत, तीच आहे. आहेत, आपण आहेत. गावात जातो त्यावेळी कळतं. अगदीच, मुंबई, अगदी. पुण्यात थोडं सेपरेशन काही आलंय. ठिकाणी आहे तिथे सोसायट्यांमध्ये, पण सेपरेशन. तर तिथं गीताताई आमच्याकडे यायला लागली, ती त्यांची मुलगी. आणि त्या ताईने मग आई ऑफिसला, शाळेला, आप्पा बागेत. मग आम्ही शाळा सुटल्यावर घरी येणार. मग दादा असायचं, दादाची शाळा किंवा जे काय होतं ते. ताई माझी नंदाताई तिची शाळा. त्यात गीताताई आमची थोरली बहीण मग. ती सगळं स्वयंपाकाचं बघणार. 4:30ला खिचडी लावणं. खानदेशात संध्याकाळचं जेवण खिचडी असतं. खूपदा तुरीची खिचडी. ती लावणार. सगळं आवरून-सवरून मग ती 5ला जाणार. आई 7ला येणार. तर वाढवलं तिनेच आम्हाला. आणि त्यात कॉम्प्लेक्सेस कसे असतात बघ, की मी आपांचा मुलगा म्हणजे वरिष्ठाचा मुलगा. घरात कधीच तसं वातावरण नाही. आईकडनं पण नाही. कोणाचकडनं नाही. पण ती ज्या वस्तीत राहायची ती झोपडी होती तिची, ताईची. आणि त्यांचं घर. त्यांचं सप्तशृंगी मातेचं मंदिर होतं छोटंसं. ते ना भगत होते, म्हणजे भगत म्हणतात ना त्यांचं. हो, आमच्या आईची एक मैत्रीण त्याला होती. तो एक मागवाडा तिथं होता, ती झोपडपट्टी. हम्म. त्या एरियाला म्हणायचं फाशी पूल जवळ. तिथं त्यांचं छोटंसं झोपडीवालं घर होतं. आणि ताई इतकी आमच्या म्हणजे आम्ही भावंडांसारखंच प्रेम आमचं. तर त्यांच्याकडे दसऱ्याला ते दसऱ्याच्या निमित्तानं कधीतरी ते पूजेला तो हे असायचं, बोकड वगैरे कापलेलं असायचं, मटणाचं जेवण असायचं. मग त्यावेळी ती सांगायची की आपा संचालन नेते दादा ते आवडीनेच जायचं. सणसणीत जेवण असायचं ते. आणि मग ती माझ्यासाठी कमी तिखट घ्यायला चालणार नाही, मग भाकरी चुरून देणार, इतकं मायेने सगळं व्हायचं. आणि मग जे सगळे ताईची, शोभाताई तिची मोठी बहीण, त्यांचे मिस्टर, ते सगळे मला म्हणजे अगदी घरातल्यासारखा. आणि मला म्हणायची मामाची पोरगी असते तू अशी लग्न केलं असतं, वर घोमटा दिसायचं. आणि त्यावेळी ते दाजीत आमचे, ते झालं तिने सांजा नावाचं गाणं इतकं गोड गायचे. आणि इतकी कला आहे त्या घरात आणि इतकं प्रेम.
ती ताई आता बरीच वर्ष झाली मी मुंबईत आलो, सगळे आई वारली, आप्पा वारले आणि दादा लातूरला आहे, ताई ह्याला म्हणजे औरंगाबादला त्यावेळेचे, आताच छत्रपती संभाजीनगर. तर मध्ये मी धुळ्याला 2-3दा जाऊन आलो, एकदा काही समारंभाच्या निमित्ताने. तिला पेपरला दुसऱ्या दिवशी कळायचं आणि मग कधीतरी तिचा फोन यायचा की बरोबर आहे, तू विसरला रे, माझ्या मैतालाच येशील तू. एवढा त्रास व्हायचा मला की अगं ताई, इतकी धावपळ होती त्या दिवशी की बरं ती ज्या एरियात राहते आता त्या फाशी पुलाच्या इथंच राहते, मोठं मंदिर आहे तिचं आता. मग गेल्या वेळी मग मी ठरवलं की म्हटलं काही झालं तर आधी ताईकडे जायचं. मग गेलो तिच्याकडे, इतके तिचे डोळे भरून आलेले, ते आता वय झालंय ना आता, छान पूर्वीसारखंच असं धरून ते बोटं मोडणं, कुशीत घेणं, काय प्रेम असतं ना. नाही, आणि माणसं असतानाच आपण बऱ्याचदा असं करतो ना तेच होतं. की आपण भेटत नाही किंवा जात नाही त्यांच्याकडे, कारण त्यावेळी आपण कामाला एवढी कधी कधी असं वाटतं कामाला आपण अपेक्षेपेक्षा जास्त खूप महत्व दिलं. व्हॅल्यू देतो. नाही म्हणून नादात बोल काही बोलून क्षण- आपल्याला बोलवलं सुद्धा, तो भाग आहे, पण काही तरी क्षण जातात. नाही, पण हो. तरी ना दोन्ही गोष्टी मॅनेज मॅनेज थोड्याफार करता आल्या करणारी पाहिजे. माणसं असतात. करता आलेच पाहिजेत आणि आता ते खूप प्रकर्षण जाणवतंय आता. मगाशी गोष्टींचं बोलताना मला एक आठवलंय, म्हणजे आमच्या बोकीलबाई म्हणून बाई होते, त्यांच्याबाबत हेच झालं. मला भेटायचं म्हणलं, आता बाई गेल्या. त्यांचा मुलगा माझा खूप चांगला मित्र आहे. पण बोकीलबाईंनी आमच्यावर, मराठीच्या बाई होत्या आमच्या त्या, आणि त्यांनी खूप 5वी-6वीत असताना प्रत्येक याला त्या एक तर मराठी खूप असं रसाळ शिकवायच्या आणि गोष्टी सांगायच्या आम्हाला, आणि अत्यंत माया करणाऱ्या, सगळ्या मुलांवर हे करणाऱ्या. त्यांनी त्या काळात खूप गोष्टी सांगितल्या, म्हणजे साध्या साध्या बोधपर कथा असतील, तर साने गुरुजी कथा मला असायची आमच्या इथे, त्यामुळे साने गुरुजींच्या काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टींमुळे काय, त्या बोकीलबाईंचं एक कायम मला आठवण येते त्या सगळ्यामुळे, की ह्यांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, आणि एक भावनाट्य काय असतं वगैरे याचा जो विचार आता मी करतो ना, तो त्यांच्या गोष्टींमध्ये तो खूप हे असायचा. आखटे सर म्हणून आम्हाला एक सर होते, ते आम्हाला सगळे उधम सिंग पासून सगळ्या क्रांतिकारकांच्या गोष्टी, ऑफ पिरियड म्हणजे आखटे सर जर आले तर ऑफ पिरियडला ती गोष्ट, आणि ते वाचून दाखवायची गोष्टी, आणि सगळ्या अशा प्रेरणा देणाऱ्या आणि अशा क्रांतिकारकांच्या गोष्टी. ते असे काही काही टप्प्यावरचे शिक्षक सुद्धा खूप परिणाम करून गेलेत. म्हणजे मी फार्मसी कॉलेजला होतो त्यावेळी आमचे गोडसे सर होते. गोडसे सर आजही भेटतात मला, पण गोडसे सर कमाल बोलायचे, त्यांचे काही वन लाईनर असायचे. त्यांच्या विषयात मी नापास झालो त्यावेळी पण कारण तो विषय एवढा टफ होता फार्मॅकोलॉजी, मला कळायचंच नाही तो विषय. तरी मी पुण्याला जायला मिळतं म्हणून केलेले. हा नाही, मी त्यावेळी दुकान काढायचं होतं ना, मला आईने सांगितलं होतं, काय आमच्या दुकानाच्या शेजारी 3-4 दवाखाने होते, त्यामुळे आईचं काय प्लॅनिंग होतं की तू डिप्लोमा फार्मसी कर, ते झालं की आपण आपल्या दुकानाचे 2 भाग करू, अर्धा भाग किराणा दुकान, अर्धा भाग केमिस्ट, दोघंही भाऊ शेजारी शेजारी राहाल, केमिस्टही चालेल आपलं कारण आजूबाजूला, आणि मग तुझं लग्न लावू. मग तिच्या दृष्टीने प्लॅनिंग होतं, त्यामुळे मी फार्मसी करायला गेलो आणि त्या फार्मसीलाच पहिली एकांकिका केली, आणि तिथून ते सगळं नाटकाचं वेळ लागला आणि आलो. तर त्यावेळेचे ते गोडसे सर, वाडेकर सर आमचे, ह्या लोकांनी पण खूप खूप गोष्टी दिल्यात. शेखर कुलकर्णी सर जे मला त्यावेळी पहिले आमचे एकांकिका बसवणारे दिग्दर्शक होते त्या याचे, तर त्यांनी एक ना त्या माणसांना माहिती नाहीये, म्हणजे शेखर कुलकर्णी आमच्या इथले कलाकार खरं ते, आणि ते सातारा पॉलिटेक्निकला विद्यार्थी होते त्यावेळी, माझा भाऊ पण तिथं होता, त्यावेळी मी त्यांच्या गॅदरिंगला गेलो होतो. तिथं त्यांनी एक टिपिकल त्या काळातले मिमिक्री आयटम असायचे ना, की गोरी गोरी पान फुलासारखी छान आहे गाणं, R.D. बर्मन कसं म्हणेल, S.D. बर्मन कसं म्हणेल, रफी साहेब कसं म्हणेल, असं टिपिकल आयटम होता, तो त्याने परफॉर्म केला, मला खूप आवडला होता. मी तोच आयटम तसाच्या तसा NCCला परफॉर्म केला होता, जिथं मला पहिल्यांदा पेला बक्षीस म्हणून मिळाला होता. तर ते ना असे त्यांना माहिती नसतं, म्हणजे आपण आज करतो, आपल्याला काही लोक येऊन सांगतात की अरे तुमचं त्यावेळेचं होतं ते आम्ही त्याच्यामुळे, तर त्यावेळी कळत नाही आपल्याला की आपण काय करत असतो, पण त्यातनं अनेक लोकांना काहीतरी मिळत असतं. आमच्या पण म्हणजे माझं ना लहानपणी मी तुला म्हटलं मातृसेवा संघ, तिथे थोडं वातावरण होतं, तिथे थोडा चटपटीत बडबड्या म्हणून, आणि बापाचा म्हणजे वडिलांचं कार्यक्षेत्र म्हणजे बाप का एरिया असं ते शाळेजवळ होतं.
हाक मारली की ते आपले गुरखा काका येऊ शकतात. बॅकिंग जोरदार तिथे. लहानपणी तेच असतं ना. 5-6 वर्षाचं असताना एक गुरखा काका जर एक रोड क्रॉस करून काका हा मुलगा मला, तर तो येऊ शकतात. माझ्याकडे एक मोठी पॉवर होती. वडील जवळ समोर. तर त्या शाळेत त्यामुळे ना कॉन्फिडन्स असावा असं मला वाटतं. त्यामुळे जरा वागण्यात एक ॲटिट्यूड असेल असं सांगतायत. तर ते त्यावेळी मला तिथल्या बाईंनी आमच्या एक एकांकिका बसवली होती बालनाट्य छोटं तिथल्या स्नेहसंमेलनाला. मिशीविना शिवाजी नावाची. आणि त्यातला छत्रपतींचा रोल शिवाजी महाराजांचा मला दिला होता. तो बाल शिवाजी. आणि त्याची गोष्ट काहीशी अशीच होती की ते नाटक होतच नाही मिशीमुळे. आणि आम्ही सादर जेव्हा केलं तेव्हा आई अप्पा सगळं की आता सचिन काम करतोय ते हाऊस असते. तर नेमकं आमचं सुरू झालं आणि लाईट गेले आणि ती एकांकिका काही पूर्ण झाली नाही. तर ती एक मेमरी आहे. त्याच्यानंतर पाडवी नूतन महाविद्यालयात याच्यात पाडवी नूतन हायस्कूलमध्ये जेव्हा मी गेलो 5वी नंतर, कारण आमच्याकडे जुन्या धुळ्यात वातावरण खूप विचित्र होतं. गुंडगिरी खूप होती. तिथं तालमी होत्या आणि दादा, ताई त्यांची वाढ तिथे झाली. पण आप्पांना असं वाटलं की नाही हे आता ह्याला आपण यातनं बाहेर काढलं पाहिजे. नाहीतर मी पण तालमीत जाऊन भाईगिरी काय करू राहिला रे, जाऊ राहिला का, काय बघू राहिला, हे एक सगळ्यांसारखंच व्हायला लागतं. तर मग त्याने जरा एका शिवप्रभू कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, साने गुरुजी कॉलनी अशा 3 कॉलन्यांचा एरिया होता. त्यातल्या साने गुरुजी कॉलनीत आम्ही शिफ्ट झालो. तर आप्पांनी तिथं आणल्यावर मग जवळची शाळा म्हणून पाडवी नूतनला मी गेलो आणि तिथं मुळीच नाटकाचं कल्चर नव्हतं. शिक्षणाचंच सगळं वातावरण होतं. ते 10वी पर्यंत काही नाटकाचं हे नाहीच. नंतर मी ज्युनियर कॉलेजला जैन महाविद्यालयात आलो आणि तिथे मात्र मग ती आवड निर्माण झाली. आणि त्याला कारण पण फार गमतीशीर आहे. मनोज वाघ नावाचा माझा एक मित्र, जिवलग मित्र आहे. म्हणजे माझे खूप कमी मित्र आहेत, त्यातला मने आमचा. आणि मनोज आणि मी त्यालाही ॲक्टिव्हिटीजचं प्रचंड, तो फार हुन्नरी माणूस आहे, उत्तम गातो, धमाल माणूस आहे तो. तर मनोज आणि मी 11वीला एकत्र आम्ही भेटलो आणि मग आम्ही ना तिथं आमचा जो 11वीचा वर्ग होता तो असा मोठा वर्ग होता. 70 मुलं 70 मुली एवढा मोठ्या रेशोचा वर्ग असायचा. आणि त्याला 2 दारंही होती. मग शिक्षक आल्यानंतर मागणं जर 8-10 जण पसार झाली तर कळत नसते. तर आम्ही तिथनं टवाळक्यांची एक सवय लागली. टवाळ मित्र जमले सगळे मन्या वगैरे आम्ही. आणि मग काही कंटाळवाण्या याला आम्ही मागच्या दारातनं गुपचूप निघून जायचो. आणि त्यावेळी आमच्याकडे होळीकर सर म्हणून होते उपप्राचार्य. ते छडी घेऊन फिरत असायचे. कारण ही पोरं अशी जी बंक करून पळतात ना, मग सापडलं की त्या वेताच्या गाणी. आणि ठाकरे म्हणून सर होते, जे नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. मिशी आणि पर्सनॅलिटी म्हणजे एकदम मिलिटरी मॅनची. त्यामुळे ना तिथं मन्या वगैरे आम्हाला ती सवय लागली होती. हळूच पाहायचं, दुश्मन आ रहा है क्या वगैरे असं करून आम्ही ते खाली जाऊन रावळगावची चॉकलेट्स असतात ना, ती आणायचो. ती अशी खिसाभर असायची आणि त्यातनं काढून घ्यायचं पुन्हा या खिशात. ती संपली की आम्हाला म्हणजे ॲडिक्ट झाल्यासारखं होतं ते. मग कुठल्या तरी वर्गातनं आम्ही पळून जायचो. तर ती टवाळकी तिथं सुरू झाली होती. मग ते अशा याला कुठंतरी ना नाटक ॲप्रिसिएशन पण असतं ना, मित्रांमध्येच असतं की हा मजा करतो. मग सर आल्यानंतर त्यांच्या असं काहीतरी चमकवायचं कंपासमधलं आणि मग एक ग्रुप हसणार किंवा मग सरांना मग कल्पकतेची परिसीमा व्हायची. मग 10-12 जण बाहेरच थांबणार आणि वर्गात जायच्या आधी एकाने मे आय कम इन सर, येस असं म्हणून ते वळले की लाईनीत 12 जण टाक 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 चालत जाणार. हे ज्या टवाळक्या होत्या ना त्याच्याने शिक्षकांना छळणं, लाफ्टर्स मिळायचे शिक्षकांना. आणि मग वाटायचं यार आपण काहीतरी करतोय धमाला. मग ते नंतर गोस्वामी माजलायस का तू, तुला बघून घेईल. सर मी तर मे आय कम इन म्हणालो होतो ना. पण 12-15 बोला. मग सर आता प्रत्येक जण मे आय कम इन म्हणत गेलं तर सर वर्गाला डिस्टर्ब नाही का होणार. आम्हाला जिज्ञासा आहे सर शिकायची, म्हणून आम्ही गुपचूप आलो सर असं वगैरे करून आम्ही छळायचं. मग जाम वैतागायचे आमच्यावर. आणि मग त्या वर्षी गॅदरिंग पण आम्ही केलं, गाणी बिणी थोडी ही ती. पण तिथे ना नाटकाचं एक हे होतं म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं विंग होती नाटकाची, कलामंडळ. आणि भगवान ठाकूर सर म्हणून आमचे प्राध्यापक, भगवान ठाकूर मराठीचे प्राध्यापक, प्रचंड आवड असलेला माणूस, कवी, अप्रतिम कवी आणि खूप चांगले मोठे साहित्यिक खानदेशात. ते एकांकिका वगैरे लिहायचे. आणि पण तिथे ना एक
एक वर्ग स्थिर झालेला होता म्हणजे सिनियर्सचा, की जर मी ॲक्टर, मी मेन रोल, हां हां, आणि त्यांच्यात एक ना तो माज आलेला होता. विद्यापीठाने एक स्पर्धा, स्वातंत्र्यवीरांवर एक स्पर्धा घेतली होती आणि त्यांच्या कथा, त्यांच्या एकांकिका, असं एक सगळ्या विद्यापीठी पातळीवर झालेली ती स्पर्धा होती. सगळे कॉलेजेस त्यात होते आणि मग ते लागलं आमच्याकडे नोटीस की ऑडिशन्स आहेत उद्या. आणि आम्ही ना त्याच्या आदल्या वर्षी गॅदरिंगला आम्हाला संधी नाही. शिंदे मॅडम आमच्या ऑडिशनला असायच्या ना, आम्हाला जमतही नसेल मे बी, ते घ्यायच्याच नाहीत आम्हाला. आणि आम्ही इतकं अस्वस्थ की अरे आपल्याला एकदा काम तर करायला मिळालं पाहिजे. आणि मग 9 वाजता ऑडिशन्स आहे, तर आम्ही जाऊन बसलो. 8:30लाच तिथं दारात बसून राहिलो. मी, मन्या, आम्ही दोघं तिघं आणि वाट बघतोय. सर आले, "चला कोण-कोण आलंय रे?" "किती वाजले?" "9." "दार लावून घे" म्हणाले. आणि त्यावेळचे जे प्रस्थापित होते त्यांना वाटलं आपल्याशिवाय थोडी होणार आहे. जाऊन निवांत ते चहा पीत बसले होते. एक येतच ना, की माझ्याशिवाय थोडी होतं. पण सर इतके नियमाला पक्के होते ना, त्यांनी किती वाजले? 9 वाजले, दार लावून घ्या. आता हे जे आहेत ना, यांच्यात मी ती एकांकिका करणार. वा वा वा. आणि त्यांनी त्या आमच्या सगळ्या नव्या टीमला घेऊन एकांकिका केली आणि त्यामुळे आम्हाला संधी मिळाली. मला जॅक्सनचा रोल मी केला होता. जॅक्सनचा खून होतो ना, संगीत शारदा नाटकाच्या वेळी. नाशिकचा पंक्च्युअलिटीचा फायदा फायदा त्या काळात त्यावेळी झाला. आणि ती एकांकिका व्यर्थ न हो बलिदान नावाने केली होती आम्ही. कान्हेरे, अनंत कान्हेरेने जॅक्सनचा जो खून केला. कान्हेरेच ना? हो, हो, हो. नाशिकचा. किंवा संदर्भ चुकत असतील माहिती नाही. पण त्यातला जॅक्सन मी केला होता. गोरागोमटा असा व्हिलन. टाक टाक इतकी मजा यायची ते बूट घालून चालताना ते आवाज. आणि ती एकांकिका पहिली आली. त्यामुळे ना खूप वर्षांनी विद्यापीठात पहिलं मिळवलेली टीम आमची झाली होती. आणि ते संस्कार झालेत की वेळ पाळली पाहिजे आणि नियम म्हणजे नियम. जे आताही आपण अस्तित्वात आग्रही असतो, पाळत कोणी नाही, पण तरी आपला आग्रह असतोच की तुझ्यात ते आहे की कुठल्याही गोष्टीला वेळेच्या आधी जाणं, हे हा संस्कार तुझ्यावर, म्हणजे ह्यांचं आत्ता कळलं, पण बाकी कशामुळे झाला हा संस्कार तुझ्यावर? मला वेळेवर जायचं हे आई अप्पांमुळे झालं हा का नाही, कोणामुळे काय पाप झालं? भिरू असणं कारण हे आमच्या घरातच घरात आहे. ना सगळे लेट आहे, म्हणजे मला उशीर होत असेल ना तर अस्वस्थ व्हायला होतं. मी खूप आधी जाऊन बसतो, मग माझ्यामुळे अडायला नको असं वाटतं. आमच्या एका सिनेमाच्या प्रमोशनला मी एकटाच जायचो. मला छोटा रोल होता. पण नंतर जाणवायला लागलं की अरे मी प्रमोशन करून काहीच नाही होणार, तरी मीच जाऊन बसतो. पण मी मग गाडी नाही नेत त्यावेळी, मेट्रोने जातो. धगधग व्हायला लागतं की अरे यार 10 मिनिटात पोहोचेन ना असं. आणि तिथं गेल्यावर कोणी मग अर्ध्या तासाने ग्रुपवर पडलं की सर येऊन बसलेत म्हणून मग धावपळ झाली होती. कारण ना आई वडील, म्हणजे मी विचार करतो ना की माझ्या ते कुठून आलं ना. एक तर मी साताऱ्याचा आहे. सातारा जसं निवांत गाव आहे, म्हणजे यमदूत जरी आला ना तर त्याला म्हणजे थांबे जरा अजून जाऊ की 2 मिनिटांनी अजून, असे हे आहेत बरोबर. आणि माझी आई नगर जिल्ह्यातली होती, पण मला लक्षात येते वडील माझे पंक्च्युअल होते. आता आई नाहीये, पण तरी असती तर मी सांगितलं असतं. ती जरा ना चालढकल करणारी होती सगळ्या गोष्टींबाबत. मग म्हणजे सकाळी 7ची शाळा आहे, तर 6चा गजर लावलाय, तर तीच मला म्हणायची झोप अजून 10 मिनिट 10 मिनिट. आता हे जर बाळकडू मिळत असतील तर काय करणार? जीव तुझ्या किंवा पोटात दुखते म्हटलं तर जाऊ नको शाळेत मग म्हणायची. आणि तिच्या लक्ष द्यायचं यानं थाप मारली. मग 10ला म्हणायची मग आपण पिक्चरला जाऊया का? आता मग पिक्चरला मी तयार व्हायचो. तर ना आई मला बऱ्याच जण म्हणत होती, आई आमची होती ना, त्या आईने मला बऱ्यापैकी लाडावलं सुद्धा. तिने काही गोष्टी आवडी लावल्या. बरं तू आकाशवाणीला पण काहीतरी लेट गेला होता. हो, आकाशवाणीला म्हणजे माझं लेट जाणं. अजूनही तुला आठवतं मोटिवेटर तुला? नाही, आम्हीच नाव ठेवलं होतं भविष्याला. जेव्हा तुला 9 सांगितलं, तू 9:30ला यायचं. कोणीतरी मला विचारलं की काय करते, तुम्ही वाट बघतो का? मी मोटिवेटर आहे म्हटलं. मोठेच वाट बघणे हे मोटिवेटर. अरे हे माझ्यात हा माझा भाऊ पण असाच आहे. मी असं आमच्या फॅमिलीत हा एक. पण तो जरा साताऱ्याचा पण तो गुण आहे. आपला सावत्या अजूनही येत नाही वेळेवर. बरं आता शेजारी आला स्टुडिओच्या. बरं ते जाऊ दे, आपल्या कलाकारांची साधी मीटिंग असते त्या कंटेनर मधून इथे यायचं, तरी शेवटचा सावत्याच असतो. म्हणजे सावत्याकडे बघून मला खूप आठवतं सातारा. माझा किमान तो कालावधी आता कमी झालाय. म्हणजे पूर्वी मी 20 जबाबदाऱ्या वाढल्या, आता 10 मिनिट लेट करतो किंवा काही कमी करतो. पण तो आज मला जुन्या आठवणी. नाही, मला एक आठवतं ना, एकदा मी आलो होतो साताऱ्याला, खूप वर्ष झाली, 10-15 वर्ष, कुठल्या तरी स्पर्धेच्या निमित्तानं.
आणि नितीन दीक्षित, तू, सगळे आपले नारकर. आणि मी आपलं सकाळी आपण जायचं असं ठरलं. आणि दीक्षित नित्याला म्हटलं, काय कधी येतो? काय आपण 8 साडेआठला निघू सगळी इथनं. ओके. मी 7 सव्वा 7ला आंघोळ करून खाली येऊन पेपर वाचत 8 पर्यंत बसलेलो आहे. येईच ना. 8:30 9 शेवटी वर रूमला जाऊन परत कपडे बदलून बसलो. 10:30 पावणे 11ला एक जण आला. अरे कोण नाही आले अजून? अरे म्हटलं तू तरी कितीला आलायस? म्हटलं. आणि त्या स्पर्धेला मी परीक्षक होतो. तिथे मी तुला म्हटलं होतं की इथे उशिरा येणं एवढाच प्रॉब्लेम नाहीये. अभिनयाचा पण खूप आळस आहे की ह्या खुर्चीवरनं का मोमेंट घेऊ मी? इथनं वाक्य पोहोचतं ना, कोणालाच काही नाही. आमच्या इथे राजीव नाईक आले होते कुठल्या तरी असंच गोष्टी, तुषार बधिरेंकडे राहिले होते. आणि नंतर मग ते सगळ्या रंगकर्मींना भेट होते. त्यावेळी ते हेच म्हणाले होते की आम्ही म्हणायचो त्या साताऱ्याच्या किंवा या गावातल्या नाटकांना वेग का नसतो, ही माणसं हलत का नाही त्यांना. आज मला इथे आल्यावर कळलं सकाळपासून हे हलतच नाही. त्या माणसांना काही पडलेलीच नसते, शांतपणे चाललेलं त्या असतं. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला पण मी बोललो होतो, तुला आठवत असेल की अरे अभिनयाचाही आळस करता यार तुम्ही. ह्या कॉर्नरच्या टेबलवरनं बोलत तुला इथं येणं अपेक्षित आहे, तिथेही तुला वाटतं की आवाज पोहोचते, तर मरू दे, कोण उठते. आता माझी बायको हे भोगती येते. साताऱ्यात आम्ही एक घर केलंय, त्याचं इंटेरियर वगैरे ती करते आणि तिला ते सगळं सहन करते तिथलं. तुम्ही अरे काल म्हणाले होते उद्या करतो आणि 8 दिवस झाले तरी झालंच नाही. म्हणलं नाही त्यांना झालेलं. आणि तू म्हणतेस की मला त्या घरी जायचंय आता. कुठे तुला हे करायचंय? म्हणजे मुरलेलं नातं म्हणायचं ना, तर सातारा असा ना मुरलाय त्या आमच्यामध्ये. म्हणजे साताऱ्यानं गावाचं आपल्या म्हणायचं ना, तर गावाने खूप गोष्टी नाही. याला कारण आहे, मला असं वाटतं की तुझ्या घरी कसं होतं, वडील व्यापारी होते, स्वतःच बिझनेस होता ना, त्यामुळे 9च्या ते जायचे वेळेवर. 9 म्हणजे 9 1ला बंद करणार, घरी येणार 3 म्हणजे 3ला सुरू. आणि आई गृहिणी होती. आमच्याकडे ना दोघं काट्यावर, म्हणजे वडिलांनाही नगरपालिकेचं हे असल्यामुळे ते 7ला जर असेल बागेत जाणं, 7ला पोचावंच लागायचं, कारण बाकी सगळ्या कामगारांना कामं वाटणं नाही तर कामच होणार नाही. आईचं कसं होतं, आई शिक्षिका असल्यामुळे झेडपीच्या शाळेत ती शिकवायची, त्यामुळे तिला सगळं सकाळचं सगळ्यांचा आमचा स्वयंपाक करून अगदी 5ला उठून सगळं स्वयंपाकाचं सगळं करून एस टी पकडायला लागायची. बरंच दूरपर्यंत रोडपर्यंत पायी जायला लागायचं. मग ते एस टी पकडून मग ती त्या गावी जाईल, तिथनं मग पुन्हा शाळेत जाणार. तर शाळा ही वेळेवरच जायची गोष्ट, तिथं उशीर करून चालत नाही. आणि झेडपी होती ती, ते पटकन बदल्या व्हायच्यात आणि दूर बदल्या व्हायच्यात. तर त्यामुळे ती घरात सवय होती की यावेळी याने बाहेर पडलं पाहिजे, त्याने बाहेर पडलं पाहिजे. आमचा दादा वगैरे थोडा निवांत होता, पण दादानं फार जीव लावला. दादाचं म्हणजे आता दादा मागे आला होता घरी, तेव्हा सविताला सांगायचा, हा माझ्या नेहमी अमुक केलं नाही तमुक केलं नाही सांगतो, ह्याला काही कमी मी सांभाळलंय का सविता? म्हटलं अरे सांभाळलंच की. दादा आमचं, माझ्यापेक्षा दादा 11 वर्षांनी मोठा आहे, आमच्यात अंतर एवढं आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने पण मी एक छोटंसं पार्सलच होतं, खूप जीव माझ्यावर. आणि मी जरा द्वाड असावं त्यावेळी, तो सांगतो मला की पायी चालायचंच नाही, मला कडेवर घे म्हणायचं. हळूहळू वजन वाढत जातं ना, आणि त्याला ऑड वाटायचं, कारण तो त्यावेळी तरुण्यात होता. सगळे मित्र कुठल्या तरी मुलीला हे करत जाणार आणि मग कडेवर घे. एक मुलगा ज्याच्या कडेवर आहे त्याच्याकडे कुठली मुलगी बघणार आहे? दादा आमचा फार गोड दिसायला, फार सुंदर होता दादा. आणि त्यांच्या त्यावेळी ते होत असावं, मला आठवतं. पण ते फार गमतीशीर होते हे सगळे. दादाचा एक मित्र होता शरद नावाचा, आणि दादा मला नंतर शाळेत घेऊन जायचा. अप्पांच्या याच्यानंतर मग शाळा बदलली, दादा मग कधी कधी घेऊन जायचा. तर दादाचा एक मित्र होता, त्याचं नाव मला आठवत नाही, पण त्याच्याकडे ना गायी होत्या. तिथनं जाताना त्याच्याकडे थांबायचं आणि तो ग्लास आणायचा आणि धारोष्ण दूध त्या ग्लासात काढून मला, म्हणजे अक्षरशः रोज तेवढं एक ग्लास धारोष्ण दूध पिऊन चलो पैलवान आमच्या पैलवान वातावरण खूप आमच्याकडे. आणि मग जायचं, आणि मग हे सगळी टवळ मला ना पुणे मुलीला मग वहिनी म्हणून हाक मार वगैरे असाही माझा उपयोग करून घेतलाय त्यावेळी. नाही, पण तू म्हणतो की तुझे आई वडील वर्किंग होते म्हणून तुझा, पण तुझ्या एवढा दादा प्रॉम्प्ट आहे का? नाही, दादा प्रॉम्प्ट म्हणजे दादा
कारण टिपिकल गावाचं एकाच हे आहे. आईची आई वडिलांची 3 मुलं असतात, पण जीन्स जे असतात ना त्याच्यानुसार एक वेगळ्या गोष्टींमध्ये प्रभावी असतो, एक जण वेगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आता माझ्या बहिणीचं आहे ना, मी आणि भाऊ असे लेट वगैरे करणार, पण माझी बहीण पंक्च्युअल आहे खूप. ती पण तर आमच्या घरातच मोठी हो. झाली आहे, पण तिच्यात नाही, नाही आलेल्या बऱ्याचदा या ना काय होतं गोष्टी. मी तुला सांगतो, की मला असं वाटतं, की तुलनात्मक याच्यात पण माणसाला गुडबुकमध्ये जायचं असतं. आणि ज्या गोष्टींसाठी आप्पा आई दादाला ओरडतायत ना, ते मी नाही करणार. मग मी चांगला हां, ते असेल. असतंच आहे. ते एक ना आपोआप होतं ते, की मग दादाने कुठल्या गोष्टीसाठी मार खाल्ला आज? मग मी तर सज्जन आहे. असं जे लहान मुलांना सुरू होतं ना, हो. मे बी त्या जनरेशनचा तो एक मग भाग मी आहे. आता असं करून मग मी दाखवणार नाही, मग दादा पुस्तकं अभ्यास नाही करत ना, तर मी मग अभ्यास करेन उगाचच. दाखवेल तरी. मग दादाचे वेगळे गुण होते. दादाला आमच्या पैलवानकीचं हे होतं. तिथं खूप तालमी असल्यामुळे दादा काठी उत्तम फिरवायचा. म्हणजे त्याला अजूनही येत असेल, की आता खूप वर्ष त्याने उत्तम काठी फिरवायचा. दादाने मला कराटे क्लासला वगैरे टाकलं होतं. त्याने ना त्याची खूप स्वप्न माझ्यात पाहिली. मला इंजिनिअर करायचं होतं. म्हणजे दादाचं तेवढं 12वी नंतर नाही शिक्षण झालं. तो वेगळ्या ह्याच्यात व्यवसाय वगैरे ह्याच्यात. ताईचं पण फार नाही शिक्षण झालं 11वी-12वीच्या आसपास. तर आपांची इच्छा होती, की तू किमान ग्रॅज्युएट हो. नाटक वगैरे कर, पण ग्रॅज्युएट हो. आणि दादाची स्वप्न फार होती. ग्रॅज्युएट असणं म्हणजे आयुष्यात काहीतरी तो जॉब काळच होता ना त्यावेळी. आजही लोकांना त्यावेळी वाटतं graduation फायनलला 7वी पासला किंवा मॅट्रिक झालं की नोकऱ्या लागायच्या. तो काळ होता तो. धरून धरून नोकरीला न्यायची आणि लोक. एकदा का तुम्ही जॉबला लागला की तू तुमचं नाव सुटलं. नोंदवलं, की एक एम्प्लॉयमेंटचं कार्ड मिळालं, की हो, आज संपलं. ना उद्या माझे तुम्हाला होतं एम्प्लॉयमेंटचं कार्ड. तुम्हाला मिळणार काहीतरी. आणि आई आप्पांचं कसं व्हायचं, की ज्यावेळी मी नाटकाकडे वळायचं ठरवलं आणि त्यावेळी दोन्ही रिटायरमेंटला आले होते. काही स्टेबिलिटीच नव्हती. कर्ज होतं घराचं. फक्त मोकळीक खूप दिली, की तू तुझं ठरव. फक्त आप्पा नेहमी म्हणायचे, की "एक कर, तू ग्रॅज्युएट हो." मला माझ्या घरात माझा मुलगा एक ग्रॅज्युएट पाहिजे. मग त्यासाठी जे काही करायचं ना, मग ते त्या शिक्षणाच्या बरोबरीनं कर. मग मला पुण्यात नाटकासाठी जायचं होतं. तर मी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा एक डिप्लोमा केला आहे पुण्यात. ह्याला टिळक एस-पी कॉलेजला टिळक भवन आहे ना तिथे. हा, तू मागे बोलला हां. मला. तर तो एक कोर्स मी केला. का? तर कोणीतरी त्यांना सांगितलं, की ह्याला एस-आयचा डिप्लोमा करा, मग सचिन सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून लागून जाईल. आणि मी विचार केला, की चला ह्या निमित्तानं पुण्यात जाता येतं, तर काही नाटक-बिटक काहीतरी, धुळ्यात तर काही नाही वातावरण. मी तो एक कोर्स केला. मला आमच्याकडे एक हिलाल गिरजी म्हणून आमचे काका होते, नात्यातले. ते तहसीलदार होते. त्यामुळे हुद्द्याने ते वरचे. आणि ते आमच्या घराचे गाईड फिलॉसॉफर आप्पांचे. की ते येऊन मग सच्याचं काय चाललंय, पाव्याचं काय चाललंय, आप्पा नेव्हीचं असं निघताय तिथं, याला पाठवा तिथे. पोलीस भरती निघते, पाठवा तिथे. मी पोलीस भरतीला पण उभं राहिलो आहे. असं पेन्सिलीनं इथं नंबर काढतात ते सगळं मी पाहिलं. मी पळालो आहे. मी SRPसाठी उभा राहिलो आहे. आपण म्हणायचं मला नाटक करायचं. ते कर, पण आधी हे तर कर. नेव्हीच्या प्री कॅन्डिडेट ट्रेनिंगसाठी एक सिलेक्शन झालं. त्यावेळी यांचा आला काकांचा, आपांना भेट झाली. म्हणले याला तिथं पाठव. उद्या नेव्हीत गेला पोरगा, 15-20 वर्षांनी रिटायर्ड होईल, जमीन मिळेल, सेट होऊन जाईल सचिन. म्हटलं कर तेवढं. गेलो मी प्री कॅन्डिडेट ट्रेनिंगमध्ये. मी खूप मुलांमध्ये 40 जण निवडले गेले, त्यात मी निवडून आलो आणि निवडलं गेलो. आणि मग अहमदनगरला तिथे प्री कॅन्डिडेट ट्रेनिंग सेंटर होतं. तिथं मी ट्रेनिंग घेतलं नेव्हीचं, आर्टिफायसर ऑफिसर. तिथं मला जरा फूड पॉयझनिंग झालं आणि मी ते काही कंप्लीट नाही करता आलं. मेडिकली अनफिट वगैरे झालो, घरीच गेलो. तर हे सगळं सांगणारा एक फिलॉसॉफर गाईड होता. आणि जे त्यांच्या परिसरातले हे सांगायचे. त्यामुळे आपलं करिअर डिझाईन करणं हे आपल्या हातात नाही. कधी-कधी ते पालकांच्याही हातात नाही. एक कोणीतरी फिलॉसॉफर आहे. तुम्हाला समाज सांगत समाज सांग. आणि बरं त्यांचं ते हितचिंतक. त्यांना काही माझं वाईट नव्हतं करायचं. म्हणजे आज जर आता ते वारलेत काका. त्यांना जर मी आज म्हटलं असतं, की तुम्ही तर त्यावेळी अमुक सांगायचे आप्पांना, तर ते काही चुकीचं नव्हतं सांगत. कारण नाटकात तुमचा मुलगा डिरेक्टर होईल, एक प्रोड्युसर होईल, हे अशी स्वप्न पडणारा तो समाजच नव्हता. ते वातावरणच नव्हतं तिथे. आणि तुमचा भोवतालच तुमच्यात स्वप्न पेरत असतो. हो. आता आपल्यात तरी ही स्वप्न का पेरली गेली? कारण आपल्याला नाटक सिनेमे दिसले. बरोबर. आपण अशा ठिकाणी जन्माला आलो असतो जिथे नाटक सिनेमा दिसतच नाहीये, तर आपल्या डोक्यात हे स्वप्न झालं नसतं. आपण काहीतरी वेगळंच केलं असतं. त्यामुळं
आपला परिसर आपल्याला खूप गोष्टी, परिसर आणि तिथली माणसं एकतर खूप ना गोष्टी देत परिसर असतात. पोषक असला तर दिसतं किंवा मग तो पोषक नसला तरी होत. हा, म्हणजे तुम्हाला आता जसं तुझ्याकडे साताऱ्याला एक नाटकाला बऱ्यापैकी पोषक वातावरण आहे, धुळ्यात तसं खूप कमी आहे. म्हणजे आमचे पूर्वसुरी जे आहेत यादव खैरनार वगैरे ह्या मंडळींनीच थोडं बहुत नाटक केलं. आणि मला आठवतं ज्यावेळी मी हे एकांकिका वगैरे केली होती, नाटकाची एक आवड तयार झाली होती, त्यावेळी खजिनाची वीर नावाच्या एका नाटकाला आमच्याकडे राज्यनाट्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं त्यावेळी. हो, आम्ही केली होती ते तर नाटक. त्याचं एक वातावरण जर तयार झालं ना, महाराष्ट्रातल्या राज्यनाट्य स्पर्धा करणाऱ्या 90% लोकांनी खजिनाची वीर केलंय, केलेली रॉय असते. अगदी किणीकरांचं. अगदी खरं आहे. त्याचं महत्वाचं कारण त्याच्यात स्त्री पात्र नाही विहिरीत आहे. विहिरीत आहे. हां, बरोबर आहे. त्याला आम्ही आणि स्त्री पात्र आपल्याकडे विहिरीत नाटक गावाकडे म्हणायचो. स्त्री मिळत तिचा नाही. फक्त आवाज येतो अगदी खरं आणि आहे. पुरुषांचं आणि रॉय किणीकरांनी कमाल लिहिलेलं नाटक आहे. खरं आहे. पण एक होतं की मला सतत जाणवतं स्पर्धेचा एक परिणाम काय होतो, स्पर्धेतला छोट्या गावाचा विजय त्या गावाला पुढची सांस्कृतिक पिढी देऊन जाते खूपदा. हो, म्हणजे आमच्याकडे ते घडलं की त्याच्यानंतर मग ते ना पेपरला येणं, एक वातावरण तयार होणं आणि मग आमच्यासारख्या नवोदितांना अरे हे काहीतरी वेगळं आहे, आपण ते केलं पाहिजे. म्हणून मग स्पर्धात्मक म्हणजे गॅदरिंग हाऊस या पातळीवरनं कुठेतरी स्पर्धात्मक पातळीवर यावंसं वाटणं आणि तिथनं मग ज्याच्यात चिकाटी येतो हळूहळू पुढे जातो, म्हणजे जी माझ्यात आमच्या इथं होती. म्हणतोच ना, नाटकाचं वातावरण जरी असलं ना तरी माझ्या जनरेशन, माझा तर नाटकाशी संबंध नव्हता, पण तू हे जे म्हणतोस ना की बक्षीस मिळणं किंवा काही, एक जे लेखकांचं शिबिर झालं होतं इकडे, त्यावेळी आमच्या तुषार भद्रेंनी कारान नावाचं नाटक हो, खूप गाजले ते. लिहिलं. ते हं. खूप गाजलं आणि तेंडुलकर वगैरे म्हणाले ह्या नाटकाचा प्रयोग बघायला आम्ही साताऱ्यात येणार. त्यामुळे बरं. तेंडुलकर वगैरे येऊन साताऱ्यात त्यांनी नाटक बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टींना भले आम्ही ते, मी तर खूप लहान होतो, पण हे ऐकून ऐकून ना आपल्या साताऱ्यात असं काहीतरी घडतंय, तर तो एक त्या लोकांचा खूप परिणाम होतो, त्या सगळ्या निश्चित. मी ऍक्टिव्हिटीचा म्हटलं खूप तसं परिणाम एक होतो. पिढीच ते एक तयार पिढी होते. ग्रास करत असते. हो. तर त्यात परत जीन्स असतातच. म्हणजे हां. आता एका ठिकाणी 5 मुलं असतं, ते एकाला कोणीतरी व्यायामपटू प्रेरित करत असतो, एकाला कोणी बरोबर. कलाकार प्रेरित करत असतो, एकाला कोणी सायंटिस्ट प्रेरित करत असतो. तर त्या गावात जे जे घडतं ना, त्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या जीन्सना ज्याची दुगदुगी मिळेल, ते जीन कार्यरत होत जातात. आणि ते पोषक परिस्थिती पण त्याबरोबर यावी लागते. जसं आता आम्हाला आवड निर्माण झाली, मी मनोज वाघ. पण आमच्याकडे काही शिक्षण नव्हतं, तसं काही मार्गदर्शन नव्हतं. बरं गंमत असं असतं, की ही जी पिढी असते, ज्यांनी कष्टाने एक वातावरण तयार केलेलं असतं, त्यांना बाकी पण व्याप असतात ना. ते अगदी येणाऱ्या प्रत्येक मुलाला काही शिकवत नाही बसणार. आमच्या अपेक्षा असतात नेहमीच प्रस्थापितांविषयी राग बी घेतो मग. हे त्यांचं त्यांचं करतात, आपल्याला कोण विचारतं. तो आज तागायत सगळ्यांमध्ये असतो. आपल्या विषयात अनेकांच्या मनात आहे. आणि हे प्रस्थापित आहेत असं. आणि दुसरे तुला सांगतो ना, त्या काळातले म्हणजे तू ज्या औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठात, नाट्य विद्यापीठ, हं. ह्याने सुद्धा महाराष्ट्रभर लोकांना खूप प्रेरणा दिली. हो, हो. म्हणजे तिथून चंदू सर आले, प्रशांत दळवी अगदी, आले, आणि अगदी. अशा लोकांनी पण खूप गावागावातल्या तरुणांना ना, आणि मुळात मुंबईत या हे ते हां, पहिल्यांदा ते सांगायला पाहिलं. लागले, की तुम्ही हे व्यावसायिक हे आहे, तुम्ही प्रयोगशाळेत किती जरी केलात तरी तुमचे एक्सपेरिमेंट्स प्रूव्ह करायचे असतील तर तर तुम्हाला मुख्य इथे प्रवाहात येऊन या. मुख्य प्रवाहात काम केलं पाहिजे. हे हे ते बोलल्यामुळे गावोगावीच्या तरुणांमध्ये खूप त्या गोष्टी त्यावेळी पसरल्या अगदी गेल्या. आणि खरं. आणि त्याला माझ्यासारखे लोक, खूप लोक येण्यामागे ह्या लोकांचा खूप सहभाग आहे. त्या अगदी पहिल्या वर्षा उसगावकर असतील त्या बरोबर. विद्यापीठातून आलेल्या, त्यानंतरच्या खूप पिढी जण मग ही असेल सगळी किंवा चंद्रकांत तुमची कुलकर्णी असेल. आणि सगळी टीमच आली ते. म्हणजे तुझं इथं नाव ठेवायला जागाच नाही. मी साताऱ्यात आम्ही ऐकलं होतं त्याचं नाव. हो, खूप गाजलं की ते. ती एकांकिका जरी असली ना तरी ती आमच्यापर्यंत पोहोचली पोहोचली होती होती. त्यावेळी, बरोबर. की मुंबईत केलं की पोहोचतं. अरे त्याचं मी तुला सांगतो, पण कसं होतं ज्यावेळी आम्ही धुळ्यात होतो ना, तेव्हा हे हे विद्यापीठात ह्या विद्यापीठात असा कोर्स आहे मला माहिती नव्हतं. बरोबर. त्यावेळी त्यावेळी होता का NS पण तो? होता कोर्स. तेव्हा म्हणजे कोण बघायचं? एलेनच होते का एल एन दुसरे? देशपांडेच होते. म्हणजे हे कसं आहे ना, इतकं वेगात झालेल्या गोष्टी त्या हम्म. या कॉलेजला असतानाच्याच गोष्टी आहेत. त्यामुळे 2-3 वर्षातलेच हे सगळे घडामोडी आहेत. त्या दरम्यान ना आमच्याकडे संवाद नावाची एक एकांकिका स्पर्धा व्हायची. म्हणजे बघ खूप सामाजिक किंवा राजकीय वाईट गोष्टी, काही चांगल्या गोष्टींनाही नकळत हातभार लावतात. त्याचा तो भाग आहे. त्या काळात वाघ बापू प्रकरण होतं, जे हो, बाहेर आलेलं हो, नव्हतं हो, हो. जिल्हा परिषदचं. पण वाघ बापू त्यावेळी खूप मदत करायचं. हम्म, अनेकांना मदत करायची. म्हणून त्यांचा एक प्रस्ताव होता. हम्म. तर त्यांच्याच मदतीने किंवा अशाच देणगीदारांच्या मदतीने संवाद नावाची एक स्पर्धा हो. तिथं व्हायची.
तर ही लोक देऊन टाकायचे. अरे काळा पैसा हा. कमवणाऱ्या माणसांच्या देऊन टाकायचे. हातून खूप. बरीचशी गोरी कामं होतात. गोरी कामं होतात आणि त्याचा फायदाही होतो. म्हणजे श्याम मनोहर म्हणतात ना की समाज असा विचित्र पद्धतीने बॅलन्स होतो त्या सगळ्या गोष्टी. रॉबिनहूड. एक माणूस कुठेतरी काहीतरी वाईट असतो, तो त्या 4 पैशातले 2 पैसे कुठेतरी बऱ्या बऱ्या ठिकाणी खर्च करतो आणि त्यातून काहीतरी बऱ्या गोष्टी तर काढतात. त्यातनं ती टेक्निकल हायस्कूल आहे आमच्याकडे, तिथे एक सभागृह आहे. तिथे एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धेत मग आम्ही पाहायला जायचो. मग आम्ही सादरपण करायचो आमचे. पण आम्हाला त्यावेळी काही कळत नव्हतं. आणि मी तुला मागे एकदा सांगितलं पण ना की थॉट्स खूप प्रोग्रेसिव्ह होते, प्रेझेंटेशन जमत नव्हतं. म्हणजे आमच्या एका मित्राने आम्ही मिळून एक भ्रष्टाचार संपला आणि सत्यप्रकाश खरे संपला अशी एकांकिकेचं, ह्या एकांकिकेचं नाव होतं. जे तू विचार कर, 85-86चं नाव असेल, 86-87, 85-86. आणि ऑबिट एकांकिकेचं डिझाईन की सत्यप्रकाश, आणि त्यावेळी नोकरीचे एम्प्लॉयमेंट आणि तेच इश्यूज जास्त असायचे एकांकिकेतनं पण. तर तू चिवताय हा, तर त्याच्यात तो नोकरीला जातो सत्यप्रकाश आणि प्रत्येक ठिकाणी तो गरीब मुलाचा, गरीब मुलगा, गरीब घरचा, त्याला प्रत्येक ठिकाणी लाच मागितली जाते किंवा तो जातो आणि कोणाच्या तरी वशिलाने कोणाचा तरी नंबर लागतो आणि तो फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेस होतो आणि तो त्या दिवशी आत्महत्या करायचा विचार करतो आणि तो सत्यप्रकाश खरे विष पिऊन आत्महत्या करतो. आणि त्याच वेळी एक आकाशवाणी होते की आजपासून नाही, आत्महत्या करायचा तो विचार करतो आणि त्यावेळी आकाशवाणी होते की आजपासून भ्रष्टाचार संपला, या देशात आता भ्रष्टाचार होणार नाही. आणि तो दुसऱ्या दिवशी नाही बापर तो विष प्यायचा विचार करतो आणि त्याच्या मनात असा विचार येतो की आपण मरण्यापेक्षा आपण लाच देऊन जगूया ना. म्हणून तो लाच द्यायला जायचं म्हणून झोपतो शांतपणे की शांत, आता माझं ठरलं, मी पैसे खर्च काहीतरी एक माझं आहे किडूक मिडूक ते विकेन आणि मी देईन उद्यापासून लाच आणि लागेल नोकरीला, का मारायचं मी. आणि तो झोपेत असताना एक आकाशवाणी होती की आजपासून भ्रष्टाचार संपला आहे, आता कोणी भ्रष्टाचार करायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी तो पैसे टेबलवर ठेवतो आणि तो पोलिसाच्या ताब्यात देतात, हाकलून त्याच्यावर कारवाई होते आणि मग प्रचंड डिप्रेस होतो आणि घरी येऊन विष पिऊन आत्महत्या करतो. अशी ती एकांकिका होती की सत्य भ्रष्टाचार संपला आणि कंटेंट वाईज ना गावात खूप चांगलं काम व्हायचं पण करता यायची नाही. म्हणजे मला आठवतं की त्यावेळी एकतर साऊंड सिस्टीम वगैरे काय नव्हतं. आमच्या मित्राच्या जे रेकॉर्ड टू टेप देतात ना गाणी, त्याच्याकडनं आम्ही पिक्चरचे इंटरल्यूड्स वापरायचो किंवा रविशंकरांची सतार, तर ती सतार वाजते मी 3-4 मिनटं चालत असं सत्यप्रकाश खरे विचार करत माझंच दुःख. आतनं प्रचंड वादळ आहे, प्रेक्षकांना काहीच दिसत नाही. प्रेक्षकांना एक मुलगा इकडनं तिकडनं फिरतोय आणि एक सतार वाजते. जाम बोर केला असणार मी त्यावेळी, क्राफ्ट कळायचं काहीच कळायचं नाही. आम्ही सुद्धा ती आणि त्या एकांकिकेला ना दखल घेतली जायची नाही रे त्या स्पर्धेत. हुटिंग बिटिंग व्हायचं आणि त्याच वेळी जळगावची टीम यायची आणि एक अत्यंत सफाईदार एकांकिका करून प्राईज घेऊन ओरडत आमच्यावर नाचत निघून जायचे आमच्यासमोर. त्यांच्याकडे लेवल्स होते, त्यांच्याकडे स्पॉट्स होते जे आम्हाला माहितीच नव्हते. आम्ही काहीतरी डब्यात बिब्यात लावून लाईट्स करायचे होते. मग त्यावेळी असं वाटलं नाही रे, हे बाहेरचे लोक येऊन कसले जिंकून जातात, आपण पण तर महिनाभर तालीम केली, काय प्रॉब्लेम झाला. मी विष पिऊन जेव्हा पडतो तेव्हा टाळ्या थांबत नाहीत, कारण मी ते अख्खं नसा बिसा दाबून असं करून ते अख्खं रक्त ते फार अघोरी अभिनय करायचं त्यावेळी आणि ते आवडायचं लोकांना, कारण ते जाणीवा पण तशाच गॅदरिंगची मुलं आपली सचिन करतोय किंवा मन्या करतोय याचा आनंद. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण ना प्रशिक्षण घेतलं पाहिजे, आपली टीम तयार केली पाहिजे, आपण एकदा हे जळगावला टशन दिली पाहिजे, शिकायला पाहिजे. आमच्याकडं शिकलेले लोक आहेत, आपल्याकडे प्रस्थापित आपल्याला नाही शिकवणार. म्हणजे आम्ही गेलोच नाही शिकवा म्हणायला, माझ आमच्यातही. आणि मग उगाच ठरवून ठेवलेलं की ते नाही शिकवणार, आपण त्या आपलं करू. मग NSDचा विचार आला, कारण ती संस्था सगळ्यांना माहिती होती, पण माझं ग्रॅज्युएशन नव्हतं, तिथं ग्रॅज्युएशन लागतं. मग त्यावेळी अनिल सोनार नुकतेच त्यावेळी आले होते सर, तर मग ते म्हणाले औरंगाबादला पण आहे बरं का असं, तिथेही तू करू शकतोस. मग तिथनं मी औरंगाबादचं ते मागवलं आणि मग मी तिथे तोवर मी एकांकिका करायला लागलो होतो. म्हणजे थोडं मला ना अंदाज यायला लागलो, काही ठिकाणी पारितोषिकं मिळायला लागली होती, हे तिथं भाड्याने मिळतं हे कळायला लागलं होतं. म्हटलं पण नाही, आता हे शिकलंच पाहिजे. म्हणून मी औरंगाबादला, म्हणजे त्यावेळेच्या आता छत्रपती संभाजीनगर, माफ करा ते उल्लेख सतत येत राहतील, कारण
आपल्याला नाही, इतकी सवय त्यावेळची ती ती- आणि सवय तेव्हा ते औरंगाबादच होतं अगदी ना. अगदी आता छत्रपती आता झालंय ते संभाजीनगर. सगळं, पण ती सवयच आहे आपल्याला. तिथं मग विद्यापीठात ऍडमिशन घेतली आणि मग 2-3 वर्ष एक छान वातावरण मिळालं, चांगला एक तयारी झाली आणि मग पुन्हा विचार बदलतात बघ, की आता मी धुळ्यात जाऊन सगळं करत बसण्यापेक्षा मी आता मुख्य प्रवाहात जाऊन काहीतरी, कारण मला आकाश मोठं दिसायला लागलं आणि मग मुंबईत आलो. तर नाही, असा नाही. तो प्रवास असतो कधी कधी. पण ही गावं आपल्यात मुरलेली असतात. हो. म्हणजे जसं तुझ्या धुळे मुरलंय, छत्रपती संभाजीनगर मुरलंय, किंवा हा. तुझं कुठलं तुझं मूळ गाव आजोळ, शिंदखेडा भंडण भंडणं, भंडण ते त्यातल्या बऱ्याच गोष्टी अजून आपल्यामध्ये असतात. म्हणजे माझ्या असतात. ती सातारा मला जाणवतं, की हो. म्हणजे सातारा म्हणजे हे जरी आळस आणि आमचं टाइमपास निवांत वगैरे हे जरी असलं नाही तरी ते. सातारा म्हणजे जो निसर्ग आहे, हो सातारा तुम्हाला जे ब्रॉड माइंडेड करतं सगळ्या गोष्टींमध्ये, तर ती गोष्ट आहेच. आणि तसं आता आपल्यामध्ये मुंबई पण मुरलेली आहे. जास्त म्हणजे ना आता तर आता. मला असं वाटतं आपण कुठे आता गावचे आता राहिलो आपण. मुंबईकरच झालो आहोत. कारण मुंबई जे शिकवते ना, म्हणजे मला तर मुंबईने आमूलाग्र खरंय. बदलला असेल, की इथे आल्यानंतर पहिले 4 दिवस मी जो भरकटत होतो मुंबईत आल्यावर, म्हणजे मी त्यावेळी स्ट्रगलिंग किंवा अशा याला आलो होतो. मी हेमा मालिनीपासून सगळ्यांचे पत्ते आणले होते. कुठल्या तरी मासिकात येतात ना, हेमा मालिनी, अरुणा इराणी, आणि बरं त्यावेळी त्या प्रोड्युसर्स होत्या त्या वेगवेगळ्या याच्या, अजीज मिर्झा, हो. कुंदन शहा. आणि मला वाटायचं आपण जायचं तिथे. मी एक 1.5 इंच उपर नावाचा पॅच पाठ करून आलो होतो. 30 मिनिटाचा पॅच होता, की कुणाच्याही ऑफिसला जायचं आणि म्हणायचं माझा हा पॅच बघा अर्धा मग तास, ठरवा. आणि अर्धा तास परफॉर्मन्स बघा. कारण मी फोटो काढले नव्हते. फोटो काढले होते माझ्या मित्रानेच एका, पण ते बरं. अगदी साधे फोटो होते. तर हे सगळं ठरवून आलो होतो आणि मुंबईचा वेग बघून हादरलो मी. म्हणजे 3ऱ्या-4थ्या दिवशी मला आठवतंय, मी फिरत होतो आणि माझे सगळे ऍड्रेस चुकीचे होते. तिथे कुठेच ही माणसं राहत नव्हती. मला कोणी दिले होते ऍड्रेस माहित नाही ते. आणि 4 दिवसांनी येत होतो आणि लोअर पलस स्टेशनला अस्वस्थ होतो, की कुठून आलो आपण, साताऱ्यातून इथे कशासाठी आलो आपण, आणि काहीच होत नाहीये. आणि त्यावेळी मागून एक मेल आली, आणि ती मेल आली आणि तिचा प्रचंड मोठा आवाज आला, असा वा करून ती मागून गेली. आणि मी रडायलाच लागलो. मी तिथल्या बेंचवर बसलो आणि कोलॅप्स झालो पूर्णपणे. आणि म्हटलं काय चाललंय का. आणि त्यावेळी मला वाटलं होतं परत जाऊया साताऱ्याला, बरं, की बरं. आता बास झालं. बरं माझ्या भावाने मला सांगितलं होतं, की जेव्हा तुला वाटेल की आपण येऊन चुकलोय किंवा आपलं नाही होते, त्यावेळी लगेच साताऱ्याला ये. अजिबात आता आलोय तर कसं जायचं, मग मी हरेन म्हणे, असला विचार अजिबात करायचा नाही. बरं. आणि आयुष्यात तिथं स्वास्थ्य जप, काही झालं तरी स्वतःला हे करू नकोस, अस्वस्थ होऊ नकोस. पण हळूहळू मुंबईची हे व्हायला. आणि दुसरं मला आमचे एक साताऱ्यातले कवी आहेत, कोपर्डे म्हणून, प्रमोद कोपर्डे, ते म्हणाले होते की मुंबईत जा, पण मुंबईत तुझी मुळं रुजतील अशी माती शोध किंवा अशी माणसं शोध. म्हणजे आणि मग मुंबईत आल्यावर काय झालं, की हळूहळू पहिल्यांदा जो बाळकृष्ण शिंदे जो त्यावेळी होता तो तिथे आला. मग नंतर तू भेटला. मग शिवाजी कट्ट्यावर यायला लागलो. मग अशीच बाहेर गावाहून आलेली माणसं भेटायला लागली. मग काही मुंबईतले नाटकाच्या निमित्त म्हणून मुंबईतले कलाकार भेटायला लागले. बरोबर. मुंबईतल्या कलाकारांचंही हे वैशिष्ट्य आहे ना, ते खूप सामावून घेतात आपल्यामध्ये. नाही ते फार मोकळे आहेत. मुंबईचे कलाकार खूपच सॉर्टेड आहेत. आणि त्यांना आपल्यासारखं माज आणि इगो नाही. आपण खूप स्मॉल टाउन कॉम्प्लेक्स घेऊन त्यावेळी वावरत असतो, पण त्यांना नसतं काही ते. म्हणजे अतुल परचुरे हा पहिला अभिनेता असेल की मी त्याला सर म्हटलो आणि तो म्हणाला, सर काय म्हणतो, अतुल म्हण मला, जो आपल्याच नाटकात होता देव पावलेमध्ये. म्हणजे मी विजयकांत विजय दादा म्हणायचो, पण अतुलला मी अरे करायला लागलो. कारण अतुलने मला सांगितलं. सुमितला तर मी सुमित त्यावेळी म्हटलं आणि सुमितला काय वाटलं नाही, तो लहानच होता, म्हणजे तरुणच होता त्यावेळी त्या. पण अतुलने मला सांगितलं, अतुल परचुरे हा एक ना माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ना खूप यशस्वी गोष्टींमध्ये माझ्यासोबत असलेला माणूस आहे. म्हणजे देवपावले नकळत अतुल परचुरे त्यावेळी सोबत होता. त्याच्यानंतर मी हिंदी मालिका लिहायला लागलो, आर के लक्ष्मण की दुनिया, त्याचा अतुल हिरो होता. जवळ मी 450 एपिसोड आम्ही दोघांनी एकत्र केले. आणि तो माझ्याविषयी खूप चांगलं बोलायचा. मी एकदा ऐकलो होतो, मी आत होतो आणि तो जेडी मजेठी आणि आतिश कपाडियांकडे माझी फुबाईफूची कारकीर्द आणि तो कसा माझ्याबरोबर नाटकात होता हे खूप असं त्यांना छान पद्धतीने प्रेमाने सांगत होता. मग मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो त्यावेळी अतुल परचुरे
तिथं होता तिथे होता. स्किटला. हां. तो वेगळं स्किट करायला आला होता, पण आनंद इंगळे आणि क्षितिजोगचा व्हिसा नाही झाला, त्यामुळं मग माझं स्किट अतुलने परफॉर्म केलं तिथे, तिथल्याच एका ॲक्ट्रेस बरोबर. मग तू आता पहिल्यांदा अमेरिकेत आलायस ना, आता तू खर्चाला मागे पुढे करू नको. म्हणून मग त्याने मला मॉल दाखवला तिथला. मग तिथे शॉपिंगला घेऊन गेला. मग एक बॅग खरेदी कर म्हणाला. मग तिथे आल्यावर म्हणजे अतुलबाबत त्यावेळी असं म्हणायचं, अतुल खर्च करत नाही, असं अतुलबाबत खूप लोकांचा समज होता किंवा म्हणायचे असे. पण अतुलने एक दिवस मला तिथून आल्यावर शिवाजी पार्कला बोलवलं आणि तो त्या जिमखान्याचा मेंबर होता, शिवाजी पार्क जिमखान्याचा. तिथल्या टेरेसवर घेऊन गेला. मी पहिल्यांदाच जिमखान्याच्या टेरेसवर गेलो आणि म्हणाला, "आज काही खा, काही पी. किती बिअर पिणार तू? तुला पाहिजे तेवढ्या बिअर आज माझ्याकडून." आणि काय त्याला हे व्हायचं. पण नंतर मी झी गौरव लिहायचो. झी गौरवला एक कायम अतुल परचुरे, असायचं. मकरंद बरोबर, अनासपुरे, बरोबर. त्यानं जवळजवळ सलग 10 वर्ष हो. झी गौरव झी केला गौरव होता. केला होता. बरोबर. आणि म्हणजे अतुलचा एक असाही किस्सा आहे ना, की आम्ही एक महाराष्ट्राचा फेवरेट कोण नावाचा कार्यक्रम करायचो. म्हणजे मी माहिती आहे. पहिले 2-3 वर्ष मी लिहित होतो तो कार्यक्रम. महेश मी मांजरेकर पण सर, काही 1-2 नंतरचे केले तू डायरेक्ट. पण केले, आपण एकत्र केले ते एकत्र शो. त्याच्यात एका याच्यात पहिल्या याच्यात लिहिताना आम्ही काहीतरी अतुलच्या पैसे खर्च न करण्यावर काहीतरी एक विनोद विनोद केला केला होता. आणि अतुलला तो लागला होता आणि बरं त्याला माहिती होतं हे मी लिहिलंय. तर नंतर आम्ही झी मराठी अवॉर्डला भेटलो, तर तिथे मला आला, म्हणाला, "चल की जरा." म्हटलं, "काय?" "चल, चल जरा," म्हणाला. मग मी घेऊन गेला. "खाणार वडापाव खाणार काय?" म्हटलं, "नको रे." "घा रे." मग सँडविच किंवा काय वडापाव मागवलं, मला खायला दिलं वगैरे. त्याने म्हणाला, "पैसे खर्च करतो रे मी." हे माझ्याबद्दल न झाली काही गोड आहे, गोड आहे. गोड होता. अरे फार गोड होता. आम्हाला ना काहीतरी विनोद करायचे म्हणून केलेली गोष्ट होती म्हटलं. म्हणजे तो ना जाब विचारू शकत होता, पण तो फार गोड पण होता. त्यानं त्यातही ना मला खाऊ पिऊ घातलं, हां. मला घेऊन गेला. तर म्हणजे ना आणि आपण आहे ना त्या शोला किंवा अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर विनोदासाठी वाटेल ते करतो. वाटेल ते करत असतो, विनोद किती शोधत लोक आपण असतो. दुखावली आहेत माहिती नाही. आणि मला एवढं वाईट वाटलं. आणि मग नंतर तो इतका त्यानं, त्यामुळे ना माझ्या खूप यशस्वी गोष्टींमध्ये अतुल होते. मला आज हे निमित्ताने मला बोलता आलं. खरं तर बरोबर. अतुल गेल्यापासून मला ह्या गोष्टी सगळ्या आठवत होत्या. आठवतात त्या. खरं बरं, आहे, खरं आहे. आजकाल असं होतं ना, माणूस गेल्यावर मला लिहितानाही असं होतं की एफबीवर वगैरे आता काय लिहायचं काय यार? लिहायचं? खरं आहे. माणूस तर गेला आणि आता मी काय लिहू या माणसाबद्दल? आणि आपलं दुर्दैव असं असतं ना, की आपली व्यग्रता इतकी आहे आता, नाईलाज आहे, की आपल्याला त्यावेळी जिवंत असताना, ॲडमिट असताना भेटायला जायला मिळत नाही. त्याची इतकी रुखरुख असते, इतकी खंत म्हणजे असते. तू सोनियाला फोन करायचास किंवा मी एकदा अतुलला फोन केला हां, पण होता खूपदा नाही सोनियाला, ना की बाबा आता. कसं, पण ते बरं, ते तेवढंच असायचं त्या आपल्याला तर ना याच्यामध्ये. ते म्हणजे सोनियाला सुद्धा ना आपण किती वेळा म्हणायचो, जर आपण फोन करूया का? पण वाटायचं अरे नाही, ती पण टेन्शनमध्ये असणार आणि आपण काय डिस्टर्ब, बरं काय बोलणार? हा आपल्याला ते नाही एक्सप्रेसच करता येत नाही. तर ते आणि आणि ना आपण किती म्हणलं ना आम्हाला बोलायला आवडतं, तर अनेक बाबतीत आपण इंट्रोवर्ट हां, असतो. आणि आपण हेच आपण खरं आहे. कुणाला थँक्स म्हणण्याच्या बाबत इंट्रोवर्ट आपल्याला ते असतो. एक्सप्रेस नाही करता येत. आपण मला मनात तुझ्याविषयी असतं आपल्या. आवडतं हां, हे हे नाही म्हणत. दाखवणं किंवा आपण त्याला काहीतरी मोमेंट तयार करून त्या माणसाला तसं अप्रिशिएट करणं, ह्या गोष्टीनं नाही करता. ह्या सुद्धा आपण मनात गावांनी ना ठेवतो. आपल्याला धड शिकवले नाही. नाही. थोडंसं रांगडं आणि मोकळ्या ढाकळ्या वातावरणात अगदी वाढलेले खरं, गाव अगदी आहेत ना, खरं. त्याच्यात तो म्हणजे राकड देशा कणखर देशानं तो तसाच आपला खरंच दगडांसारखेच आपण हे आहोत. त्याच्यात खाली पाझर असतो, पण तो पटकन वरून तुम्हाला दिसत नाही, जोर तो फुटत नाही त्या बरोबर, ह्याच्यामध्ये. बरोबर. पण तसं मुंबईकर मला जाणवले ना, मुंबईकर खूप appreciation बाबत एक्सप्रेसिव्ह आहेत, खूप हे छान. आहेत आणि मुंबईतल्या लोकांनी इतकं सामावून घेतलंय खरं ना. आहे, खरं आहे. आणि एकूण मुंबईच मला खूप कमाल वाटते. नाही काय आहे ना, मुळात गावाकडे जे अ, अ, कार्यक्षेत्र इतकं कोतं आहे ना, असूया वगैरे निर्माण होण्यासाठी छोटं कार्यक्षेत्र आहे. इथं एवढं भव्य आहे, की तू कोणाची असूया बरोबर, करणार? बरोबर. मला तुला मी तुझी असूया करत असताना मला हा समोरचा माणूस त्याच्यापेक्षा मोठा दिसतो, त्यापेक्षा. आणि आपण आहे ना मान आणि अस्मितेच्या कल्पनेत गुरफटलेलो आहोत, वाढलेलो आहोत तसे. मुंबईकर अत्यंत प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे त्यांना ना पटकन कोणालाही सर म्हणायला काही वाटत सर नाही. म्हणत काय वाटत आपली नाही जीभच त्यांना. हलत नाही. ह्याला काय सर म्हणायचं? म्हणजे तुला माज सांगतो, केवढा चहायला. देव पावलेच्या वेळी मला विजय कदम होते. विजय कदम म्हणाले की "ए, जा रे 4 पानं घेऊन ये." हां. आणि माझा चेहरा खरकन हां, पडला. होतं असं बरं. मला असं वाटलं म्हणजे मी कोण आहे? मला हे कसे त्यांच्या दृष्टीने एक कलाकार आहे म्हणून ज्युनियर समजत मित्र होते. आहे, चल जा. तिथं अतुलच होता. तो म्हणाला, "विजय, त्याला कुठे सांगतो? हं. नवीन आहे अजून, त्याला कुठे?" हे दुसऱ्या कोणाला तरी त्याने सांगितलं. माझं ते हं. संकटच वाटलं होतं मला. आणि
पान घेऊन येणे मला खूप कमीपणा जाणवलं होतं. आज मला असं जाणवतं की अरे ह्या गोष्टींमध्ये नाही, आपण आपण कसं मैत्रीत कोणाला हो. ते दार बंद करणं, जरा मला हे दे ना, असं ह्याच्यात करतो. कुठं लहान मोठेपणा आपण करत बसतो. पण ते ना आणि आपण आणि मला तर वाटतं ना आपण कुणी म्हणजे समाजानं आपल्याला खूप स्वीकारलेलं नसतं ना त्यावेळी आपला इगो खूप मोठा जास्त असतो. मोठा असतो. बरं, आणि जसा जसा समाज स्वीकारत जातो तसं ना आपण तसा व्याप्त तसा होत इगो जातो. आपला कमी होत सगळ्या जातो. त्याला एक समाजाचंच जरा ते. सगळीकडून त्याला एक सपोर्ट मिळतो त्यात. तसं मुंबईत तू जे म्हणाला ना हे वाक्य मला माझा मित्रही म्हणाला होता की तू मुंबईत गेला ना तू गर्व तुला कधीच चढत नाही. चढत नाही. कारण तुला रोज तुझ्यापेक्षा मोठी माणसं 10 मोठी दिसतच. माणसं दिसतात आणि तुला हो. कळतं की अरे नाही. आणि आपण सगळ्याच बाबतीत कोणीच नाही आहोत. फक्त पैशांच्या बाबत नाही. हे सगळ्याच बाबतीत. तुम्ही म्हणजे दानशूर म्हणाल, तुम्ही कलासक्त म्हणाल, सगळीकडे सगळ्या आपल्यापेक्षा बाबतीत उत्तम. इतकी मोठी माणसं तुम्हाला खरं. भेटतात ना. आणि मुंबईकरांचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? ते ना प्रवाही आहेत. म्हणजे ते ना तुझ्याकडे काम करतात, ह्याच्याकडे काम करतात, त्याच्याकडे. त्यांना ना एक गट जमवून असूया तयार होण्या नाही, इतका नाही, वेळच नाही, नाही. तसं नाही. आणि म्हणजे त्यांची स्वप्न पण काय आहे? प्रॅक्टिकल स्वप्न आहेत. हं. आपली काय आहे? आपल्याला मान असावा, आपलं पेपरला नाव यावं, माझ्या गावी गेल्यानंतर यार तू केलंस असं म्हणावं. त्यांच्या त्या अपेक्षा नाही. त्यांचं प्रॅक्टिकल असतात. माझं सेट व्हावं करिअर, मला पैसे मिळावे, माझ्याकडे एक सुंदर कार असावी. आपल्याला कारचे वगैरे हं, नाही हं, फार हं, पडत. हं. त्यांना छान छान कार आवडतात. सगळेच नाही, अपवाद आहेत. हं. पण एक जनरल ऑब्झर्वेशन. म्हणजे जो जसा वाढतो म्हणजे आता लालबागला जर एखादा वाढला असेल आणि थोडा गरीब याच्यात आहात, तर तो लहानपणापासून आजूबाजूचं चकाचौंध बघून आपोआप त्याचं स्वप्न तयार की होतं, की मला मला ही असा गाडी फ्लॅट, पाहिजे. मला BMW पाहिजे किंवा अमुक तमुक. आपल्याकडे कसं आहे, मला मान पाहिजे. हं. मला तू धन कमी दे, मान गावाकडनं आलेल्याला. म्हणजे गावाकडनं आलेले हँडल करायला सोपे असतात, हे मुंबईकरांना माहिती आहे. खरं सांग, त्यांना मान द्या, हे कपडे काढून द्यायला तयार आहेत. आणि ते आता बदल झालाय. आता आपल्यासारखी नाही आणि बावळट पिढी मुंबईतही नाहीये. ना मी आलो, हां. आपण ज्यावेळी आलो त्यावेळी मुंबईतही गट होती किंवा पण ते ना हो. ते काही ठरवून झालेले ठरवून गट नाही, नव्हते. आपोआपच होतं ना. एकत्र काम करण्यातनं त्यावेळी झालेल्या आपल्याला गोष्टी वाटायचं असायच्या. की तेव्हा हे आपल्याला वाटतं त्या गोष्टी. प्रस्थापितांचे गट असतात, असं दर पिढीला वाटतं. आता आपला गट आहे असं अनेकांना वाटत असेल. वाटतच हां, असणार कारण सरळ आहे. आपण आता आपल्या सिनेमात लोक म्हणतायतच ना, तुम्हाला काय बाकीचे कलाकार दिसले नाहीत का? हां. फुलकंद करताय तर तुम्हाला समीर चौगुले, सई तामणकर, प्रसाद ओक, इशाडे तुमचेच लोक घेऊन तुम्ही काम करणार. बरोबर. हां. तर हे वाटणं स्वाभाविक आहे. पण तसा हेतू नसतो, तो आपोआपच कम्फर्ट तयार तुमचा होतो. कम्फर्ट झोन असतो आणि त्यातून हे तयार होत जातं. तू ते ह्याचं म्हणालास ना, नाट्यशास्त्र विभागाचं, त्याची गंमत तीच आहे की तिथे पण ना, ही जी प्रशिक्षण केंद्र आहेत, जसं तू मॉडर्न कॉलेजला शिकलास किंवा काय, ह्या केंद्रांविषयी मला सतत असा विचार केला जाणवतो की ही मिरॅकल्स करणारी केंद्र आहेत खरं तर पिढ्यांसाठी. तिथे शिकवणारा असो नसो, जर निष्ठेने तिथे वेळ घालवला, वातावरण मिळतं. आणि नाटकाला किंवा कलेला एक वातावरणाचीच गरज आहे. खरंय. शिक्षकाची खरंच काही फार मोठी गरज नाही. असेल तर उत्तमच. म्हणजे आमच्या इथे सुद्धा ना एक वातावरणच तयार व्हायचं आमच्यासाठी, जी बाहेरची मुलं होती ती. कारण आमचे हेतूच कला क्षेत्रात जाण्याचे होते. अनेकांचे हेतू डिग्री मिळवण्याचे पण होते त्यावेळी. किती मिळाली की उद्या मग मी कला शिक्षक म्हणून लागेन. पार्ट टाईम करायचे काही जण. तर आमच्या इथे एल एन देशपांडे सर होतेच. त्यांचा एक वेगळा ऑरा होता, त्यामुळे त्यांच्याशी कधी अटॅचमेंट फारशी झाली नाही. पण कुमार देशमुख सर होते आमचे. ते खूप जीव लावायचे. खूप अत्यंत हुशार माणूस. भारदस्त आवाज, एक मस्त पर्सनॅलिटी. आणि कुमार सरांविषयी एक आदर, म्हणजे व्यक्तिशः मला जास्त होता, अनेकांना होता. आणि त्यांचा एक दबदबा पण होता. अत्यंत त्या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांकडे पाहणारे आणि खर्जातला आवाज. आणि त्यांचं वैशिष्ट्य होतं की त्यांना खर्जातल्या आवाजातले मुलं जास्त आवडायचे. मी एकमेव विद्यार्थी होतो त्यांचा की माझ्या आवाजाला खर्चच नव्हता. पातळ आवाज अजूनही तसाच, तेव्हा जास्त पातळ होता. पण त्यांना आवडायचं. ते त्यांनी ना जे वातावरण आम्हाला तयार करून दिलं ना, शिकवायला त्या मर्यादेत सगळ्यांनी शिकवलं, पण ते जास्तीचं वातावरण त्यांनी तयार करून दिलं. त्यामुळे कुमार सरांविषयी ना आजही असं एक, जसं भगवान ठाकूर सर आहेत, तसं कुमार सर आहेत, की ही माणसं ना शिकवायला म्हणून आलेली नाहीत, पण नकळत त्यांनी आपल्याला खूप चांगलं ग्रूम केलंय. त्यांचा मुलगा आता मोनू आपल्याकडे पण होता आणि खूप चांगला नट आहे. फार छान त्यांची आठवण सतत येत असते. दोघंही नाहीत आता ॲक्च्युली. भगवान ठाकूर सर आत्ताच वारलेत. आणि मला सगळ्यात वाईट वाटलं की त्यांच्या शेवटच्या काळात मध्ये आमचे फोन व्हायचे तरी, नंतर कळलंच नाही ते कुठे आहेत. आणि त्यांचं मला कळल्यानंतर त्यांना मी बरंच शोधायचाही प्रयत्न केला होता मध्ये, की कुठे आहेत काय. पण ते
नाही, हे रिटायरमेंट शिक्षक नंतरचं खूप आयुष्य मोठं काम करतात. मलाही ना देवदत्त पाठक आमचे, तू ओळखतोस हो पाठक मी सरांना, ओळखतो पुण्यामध्ये आम्हाला मॉडर्न महाविद्यालय होय होतं होय विभा देशपांडेंच्या इथं. तर पाठक सरांनी सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला काहीच माहिती नसतं ना, त्यावेळी त्यांनी केलेले सुरुवातीच्या गोष्टी, मग भाषेचे संस्कार, थिएटर गेम्स, या सगळ्या गोष्टींमधून इतक्या, आणि नंतर मग दुबेजींची मी काही वर्कशॉप केली. दुबेजींनी एक म्हणजे दुबेजींचे जे सगळे तो ऋषिकेश जोशी त्याच्या स्टँडअपमध्ये म्हणतो ना, की अरे तू म्हणतोस दुबेजी तुझे सर आहे, पण दुबेजी म्हणतात का तू माझा शिष्य आहे? तर ते ज्यांना शिष्य मानत नव्हते ना, त्यातला मी तू एक, होत की जे कुठेतरी मागे बसलेले असतात आणि कोपऱ्यात बसले, पण ते ना साध्या साध्या गोष्टींमधून कॉन्फिडन्स देऊन देऊन टाकायचे. जातं बरोबर. ते आम्हाला म्हणाले होते की कशाला पाहिजे नेपथ्य तुम्हाला, कलाकारांना जर वाटतं आपण घरात बसलोय तर तुम्ही घरात आहात, कशाला पाहिजे दुपारसाठी तुम्हाला वेगवेगळे प्रकाश योजने, एवढे खर्च कशाला करतात, तुम्हाला वाटलं पाहिजे दुपार आहे, तुम्हाला वाटलं पाहिजे गवतावर बसलोय. तर ह्या गोष्टी त्यांना काही तंत्राचं महत्व माहिती नाही का, नाही पण जर तुमच्याकडे त्यात अभाव आहे, सुंदर अंडर करंट आहे. तुम्हाला वाटलं पाहिजे म्हणजे आधी तुम्ही फील करा तुम्ही तर फील प्रेक्षक फील करा. करतील आणि बरोबर. प्रत्येक ठिकाणी पैसे नसले तरी तुमचं तुम्ही करू शकता. कलेला गरज नाटक नाही एक गोष्ट आहे. श्रीमंतीची त्या बरोबर. कॉन्फिडन्सवर आम्ही काही एकांकिका सुरुवातीला केल्या आणि त्यातून बरोबर. गोष्टी मिळत गेल्या. तर जे आता आपण जे म्हणत होतो ना की ह्या सगळ्या पोषक वातावरण, जसं तू दुबेजींचं सांगितलं, मी कुमार सरांचं सांगितलं, तर खूप गोष्टी असतात आपल्या आयुष्याला घडवणारे. जसं तू मुंबईत आला होतास ना, तसंच मी सुद्धा बॅग घेऊन मुंबईत आलो. मी पहिल्यांदा हो. मुंबईत एकदा रिंगण नावाची एकांकिका शूट झाली विद्यापीठाकडनं, त्यावेळी एकदा पहिल्यांदा मुंबई मी पाहिली. राज्यनाट्य स्पर्धेला एकदा आणि आलो. दुसऱ्यांदा सरळ बॅग घेऊन आलो होतो. तर माझा एक अगदी, मित्र अगदी. संजय पाटील, तू ओळखतोस त्याला, हो, संजय हो, आमचा हो. हर हुन्नरी माणूस, हा चंद्रशेखर आबा पाटील असं धुळ्यात त्याला आता ओळखतात, हम्म. पत्रकार आहे मोठा, पण आमच्यासाठी तर संजयच आहे. तसं संजय प्रेस होती त्याची आणि आम्ही भेटायचो. त्याला नाटकाची प्रचंड आवड, फार केलेलं नव्हतं नाटक, पण करूया. तर त्याला म्हटलं मी मुंबईला जाणार असं, तर म्हणून मी पण येतो. अरे तू काय करशील, चल मला पण यायचं. त्याचे वडील आत्माराम बापू जे आहेत ना, ते फार मोठे समाजसेवक, सेवा दलाचं त्यांचं सगळं सर्कल. त्यांच्या परिचयाने म्हटलं चल मग बॅग घेऊन जायचं. बरं खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. आईने मला एक ₹350 त्यावेळी तिचं एक कानातलं मोडून दिले. हे एकमेव इन्व्हेस्टमेंट. ती म्हटली माझ्याकडे पैसे नाहीत, रिटायर्ड आहेत दोघं. काय करायचं तू ह्याच्यावर कर, परत पैसे मागू नको, तुझ्या परीने तुला जसं जगता येईल जग. आणि संजय मी पेटी घेऊन आलो. मुंबईत घर नाही, दार नाही, मुंबई पाहिलेलं नाही. तर आत्माराम बापूंनी RCFमध्ये व्ही.सी. पाटील म्हणून एक आहेत. RCFचे कर्मचारी होते. रिटायर्ड झालेत आता. तर RCF कॉलनीमध्ये एक एरिया आहे, क्लब हाऊस म्हणून. त्याच्यासमोर एक इंग्रजांचा काळचा जुना बंगला आणि बॅरॅक्स आहेत. त्याला भूतबंगला म्हणून ओळखतात तिथं आजही. म्हणजे गेटवरनं तुला तिथं जायचं असेल ना, तर त्याला युथ काउन्सिल त्याचं नाव आहे. आता युथ काउन्सिल म्हणत असतील. आमच्या वेळी जाताना किधर जाणार भूतबंगला, मग सोडायचं. तर तो भूतबंगला, तिथं माणसं राहत नसत, लाईट नव्हते, तिथं साप निघायचे. तर व्ही.सी. पाटलांकडे आम्हाला पाठवलं की ही मुलं करिअरसाठी आले. व्ही.सी. पाटीलांना त्यांनी सांगितलं की काहीतरी व्यवस्था कर. तर तिथं त्या बॅरॅकमध्ये आम्हाला काही दिवसासाठी त्यांनी 2 कॉट होते, तिथं आम्ही राहायला आलो. जंगल सगळं ह्याच्यात, आणि तिथंच मग काहीतरी चूल-बिल करून खायचो आम्ही. पैसे संपले. पैसे किती दिवस टिकतात? तर संजय पाटलाच्या म्हणजे आत्माराम बापूंच्या परिचय तिथनं ते युथ काउन्सिलसारख्या ठिकाणी एक बेस तरी मिळाला. नाहीतर काय होतं आपल्याकडं? तिथे 1-1.5 वर्ष भयंकर गमतीशीर आम्ही काढलेलं आहे. खाण्यापिण्याचं काही नाही. मध्ये भूकंप झाला. तर भूकंप झाला त्यावेळी सगळ्यांसाठी धान्य गोळा केलं. त्यामुळे मग आम्ही तिथलं कर्मचारीच ना, फुकट राहतात. पण त्यावेळी माझी एकांकिका पहिली आली होती. म्हणजे एकीकडे मान होता आणि इथं खायला काही नव्हतं. काहीच नाही. माझ्याकडे एक स्लीपर, 1 पॅन्ट आणि 2 शर्ट एवढीच प्रॉपर्टी होती माझी. किती 1-1.5 वर्ष. आणि स्लीपर एकांकिकेत पण तुटायची आणि मी टाचणी लावायचं. तिथे एकांकिकेत व्हायचं आणि लोक हसायचे. पण ती परिस्थितीच होती, नव्हतेच पैसे. तर त्यावेळी लातूरचा भूकंप झाल्यावर सगळ्यांनी पैसे ते सगळं गोळा केलं धान्य. आणि ते धान्य मग आम्ही तिथलेच राहतो, तर आम्हाला काम करणं भागच आहे. मग ते सगळं धान्य त्या भूतबंगल्यात, त्या हवेलीत ठेवलं. आणि व्ही.सी. पाटील म्हणाले की अरे आपल्याकडे पण आपदग्रस्त आहेत 2, तर जरा एक 20-25 किलो तांदूळ काढून ठेवा. हे काय गरिबाच्याच पोटात जाणार आहे, आपण तिथे गरिबालाच देणार. आणि आमची काही दिवसांची खिचडीची सोय झाली. असं गमतीशीर तो सगळा काळ होता.
आणि त्या काळात नाटकाविषयीचं प्रचंड प्रेम, असं तसं माजोरड्यासारखं फिरायचं. आज परिस्थिती अशी, पैसे मिळण्याचं साधन नाही. अशा वेळी काही माणसं जी धावून येतात ना, म्हणजे मी तुला सांगतो, माज असा होता की पैसे कोणाकडे मागायचे नाही. लाज वाटते ना, 10 रुपये दे रे 20 रुपये. तेव्हा वडापाव 100 रुपयाला वगैरे होता. जयंत नाईक म्हणून तू साताऱ्याचाच, तुझाही मित्र तो. जयंता, सुधाकर वसईकर हे अशी काही मित्रमंडळी त्यावेळी या निमित्तानं, नाटकाच्या निमित्तानं एकत्र आली. आणि जयंता कॉर्पोरेशनला जॉबला होता. आमच्यात जॉबला असलेला तो आणि सुधाकर, पण सुधाकर कमी यायचा. जयंताला आमचा चेहरा पाहून कळायचा जेवलेला नाही असं. आणि तो काय सच्या ठीक आहे 50 रुपये टी शर्ट टाकायचा. जयंताने इतकी मदत केली त्या काळात न मागता. तो आता मोठा ऑफिसर होऊन रिटायर झाला. संपर्क आमचा असा काही फार नाही. तर त्याच्या रिटायरमेंटला तो म्हणाला, तुझा मला बाईट पाहिजे. म्हटलं येणार. तर त्यावेळी मी त्याला पहिल्यांदा थँक्यू म्हणालो इतक्या वर्षांनी. कारण आपल्याला ते तू म्हणालास ना, एक्सप्रेसच करता येत नाही. तर मी त्याला त्यात म्हटलं होतं की बघ जयंता, कसं आहे, तू मला किती पैसे दिले मी काही लिहून नाही ठेवले. म्हणजे त्याने जर समजा 50 घे 100 घे असं करून मला काहीतरी एक 4-5 हजार दिले असतील माझ्या त्या 2-4 वर्षात. म्हटलं त्याची नोंद मी काही ठेवत नाही. मी तर तुला परत आज समजा मी जर माजोरडेपणे जयंताला म्हटलं, जयंता हे तू दिलेले त्याचे आपण सगळंच इन्फ्लेशन वगैरे धरून हे तुझे पैसे, तर माझ्यासारखं नतद्रष्ट मीच. मी त्याला म्हटलं, जयंता ते जे काही तो असा आहे ना, तो आम्ही पुढे चालवतो. मी ठरवलंय ज्या काळात मला लोकांनी मदत केली, माझ्या काळात मी नवोदितांना मदत करेल. आणि मदत ही अशीच कॅरी फॉरवर्ड करायची असते. कारण जयंताला पैशांची गरज नाही. त्याने खूप कमवून ठेवलंय त्याच्या कष्टाने. नोकरीतनं तो चांगल्या पोस्टवर होता. त्याची बायको मोठी अभिनेत्री आहे. तू ओळखतोस ना सोनालीला. सोनाली हिंदीतली मोठी अभिनेत्री. त्यांचं सुस्थितीत आहेत ते. पण त्याने जी मदत केली आहे ती मी कुठेतरी फॉरवर्ड करतो. देणाऱ्याचे हात करेक्ट आहे. आणि ही माणसं सगळी जमली त्या काळात. त्यामुळं आज आपण इथपर्यंत आलो. म्हणजे ही सगळ्या पाकळ्या आहेत. म्हणजे तू हा मध आहे, तो तयार झालेला गुलकंद. बाजे मावशी म्हणून मावशी होत्या. तू जसा आलास ना बॅग घेऊन, तसा मी रात्री निघालो. मला राहायची सोयच नव्हती. बरोबर. निघालो, मलाही माहिती नव्हतं कुठे राहणार. फक्त माझा एक मित्र आहे संजय देशमुख, तो त्या बाजे मावशींकडे राहायचा एकेकाळी. त्याने मला चिठ्ठी दिली होती की ही घेऊन जा, बाजे मावशींना दे, त्या तुला काहीतरी मदत करतील. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो मावशींकडे, आणि त्या मेस चालवायच्या. त्या म्हणाल्या, कोण तू? संजूने पाठवलं. कशाला आलाय? हे करायला. बरं, आता ना एक तिथे एक BST कॉलनीमध्ये एक मुलगा आहे, त्याचं तो ना त्याच्या भाऊजींकडे राहतो. त्याच्याकडे महिनाभर कोणी नाही आहे. तर मी त्याच्याशी बोलली आहे, तू 1 महिना तिकडे राहा. हा महिना गेला की आपण तुझं बघू दुसरीकडे कुठं काय होतंय का. त्यांनी मला तिकडे पाठवलं. मी तिथे राहायला लागलो. 2 वेळ त्यांच्याकडे जेवायला लागलो. त्या बाईंनी मला कधी महिन्याला पैसे मागितले नाहीत. मग त्यांनीच महिन्यानंतर, आता हे बघ, आता मग काही मित्र होतेच इथे. संजय गायकवाड होता किंवा सहस्त्रबुद्धे होता. तर मग हळूहळू मग त्यांच्या रूमवर जागा झाली. मग मी तिथून, पण बरं, मी जो पहिला महिना ज्या मुलाबरोबर राहिलो ना, त्या मुलाचं मला आता नावही आठवत नाही. मी इतक्या वेळा प्रयत्न करतो, तो कोण होता. बरं, त्याने मला ठेवून घेतलं महिनाभर. मी त्याच्याकडे राहत होतो. मग बरं, BST कॉलनी बघशील तर त्यावेळेस छान राहण्याची गरज माझी छान भागली होती. ती अशी माणसं येतात आणि तुम्हाला मदत करून निघून जातात, आणि आपण फक्त त्यांच्या आठवणी ठेवतो. किंवा तिथं RCF मध्ये एक माळीकाम करणार राहतात त्यांचं, त्या आता मंगेश नावाचा, तर तो कुठे असतं माहिती नाही मला. त्याला पण फार आत्मीयता होती, कारण एकांकिकी खूप गाजलेली. त्याला जाणवायचं की ह्याचं नाव इतकं बाहेर, ह्याला खायला काहीच नाही आज संध्याकाळी किंवा काय. मग आम्ही ना तिथं लग्न असायची, तिथं ग्रास लॉन वगैरे. तर मग एप्रिल मे मध्ये लग्न असायचे. आणि मग आमच्यावर जबाबदारी त्या संस्थेने टाकली की इथं कोणी दारू प्यायला नको, बाटली सापडली तुम्ही बॅग घेऊन बाहेर जा. तिथं तर मग आम्ही सुपरविजन करायचो. आणि त्यावेळी लग्नाच्या त्या स्वयंपाकाच्या वासनेनं जेवण जात नसेल, नावशे येतो. तिथं सगळ्या प्रकारची लग्न व्हायची, बंगाली, पंजाबी. आणि प्रत्येकजण आमच्याकडे ना, हे बेचारे इनको प्लेट दो. आम्ही जाम बेचारे होते दोघं तिथं. आणि हे कोणीतरी कर्मचारी आहेत, यांना जेवायला द्या. आणि आम्ही म्हणायचो, नाही दादा हमको नाही चाहिए. इतका नौशा यायचा त्या वासाने. आम्ही प्रत्येकाला काय सांगायचो, तू खाना मत दो हमको, हमको आधा लिटर तेल दो, चावल दो, तुवर दो. आम्ही आमची चुलीवर खिचडी करायचो. ते लग्न सराईत ना आमचं जवळजवळ 3-4 महिन्याचं धान्य जमायचं, छोटं छोटं. प्रत्येक लग्नावाल्याला अर्धा किलो तांदूळ काही
त्याच्यासाठी तर दान आहे ते असे पेकलेत. पण आम्ही गरीब त्याच्यावर जगायचो. सगळ्या सिस्टीममध्ये ना जगण्याच्या यंत्रणा तयार नाही, होतात. आणि इच्छा असेल ना तर माणसं माणसं करतात. कुठून तरी भेटतात. पण तिथे ना मागायची लाच. म्हणजे तिथे ना आम्ही भ्रष्ट वागू शकलो असतो की तुम लोग इधर दारू पिओ मेरे को 200 रुपये दो, करू शकलो असतो. पण ते आपल्या संस्कारांमध्येच नाही. तर आम्ही प्रामाणिकपणे काय म्हणायचं, दादा खाना मत दो हमको, ये रोज देखते ना, आपको देना है तो चावल दो, थोड़ा तेल दो, हम लोग हमारा पका लेंगे, हम यहाँ पे स्टुडंट है रहते हैं. त्याच्या आणि प्रेमाने ना आपल्या डोक्यातही नसतं. पुण्यात येतानाही मला आमचा अरविंद महाजन म्हणून एक मित्र आहे, त्यानं मला यायचंय असं कळल्यावर त्यानेच एक केमिस्ट बघितलं इथे हो, जॉब, नाही खरं. त्यानेच एक नाट्य प्रशिक्षण क्रमाची ऍड आणली, हे बघ इथे कोर्सला ऍडमिशन घे. म्हणजे ना या गोष्टी होतात आणि आपण कुणी ना कोणीतरी हात देत जातात आणि गोष्टी घडत जातात. त्याच्यातून आपण तोच गुलकंद आहे जो आपण म्हणतो ना. असे मग आपल्या आयुष्यात पार्टनर भेटतात, मग पार्टनर्स संसार मिळतात. होतात. संसारावर तर वेगळंच आपल्याला बाल्कनीत म्हणजे उभं राहून त्याच्यावर बोलायला लागेल. अख्खं बाल्कनीचं कारण वेगळं. बायको, आणि नुसती बायको नाही तर आमच्या सासूबाई, त्यांच्या माहेरची मंडळी हे एवढी जिवलग आहेत. एवढं प्रेम केलंय त्यांनी, मुलासारखंच वाढवलंय. पण माझ्या सासूबाई मला कधी सासूच वाटल्या नाहीत. आणि मुळात आपण म्हणजे आपण काय आणि आपली बायको काय, बरं, काहीच नसताना आपण एकत्र अगदी येणं शून्यात ना. आणि म्हणजे आपल्यासारख्यांबरोबर संसार करणं त्यावेळी. आणि मी आमदार निवासला राहत होतो. माझ्याकडे 500 रुपये होते. माझ्याकडे एक चप्पल होती, 1 किंवा 2 पॅन्ट्स असतील, 2 शर्ट्स होते. या सगळ्या काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टमेंटवर सविताला मी विचारलं होतं, लग्न करशील का? आणि ती हो म्हणाली. आणि गंमत, मी त्यानंतर बॅग घेऊन मी हो. तू सगळा प्रवास पाहिलास हो, नंतरचा, बघितलंय कशा मी, सगळं पद्धतीने बघितलंय. संसार. तर तिने जो विश्वास टाकला आहे, अरे कोण टाकेल मला सांग. माझी एवढं बायको तर आली त्यावेळी, म्हणजे तिला तर माझं घर कुठे आहे काही माहित नव्हतं. माहित ती लग्न नव्हतं. करायला डायरेक्ट साताऱ्याला आली. डायरेक्ट म्हणजे ती ते आजही आपलं म्हणते एडिट ना, चालू असतानाच बॅग घेऊन आली होती, हा, मला हो. आठवतं ना, पण सांता क्रूजला. ती आजही म्हणते की मला माहिती नव्हतं की तुझं घर कसं असेल. बरं, एवढं आंधळेपणानं विश्वास टाकून आलेली सुरू झालं आणि आता इतके वर्ष सगळं झालंय. आता तो संसार वाढलाय, मग शेजारी पाजारी बरोबर. आणि सगळे मित्र मंडळी, असा तो. त्यामुळे ना इन्व्हेस्टमेंट इतकी छोटी आहे ना. आज आपला वेट क्लाउड चालवताना ना, तुझ्याही असेल माझ्या डोक्यात तेच असतं की होऊन काय होईल. आपण पैशाला मागं पुढे यामुळेच पाहत नाही. कारण 350 रुपये इन्व्हेस्टमेंटवर मुंबईत आलेलो होतो आपण. नाही, मला त्याचं काय काही लॉस होईल, वाटतच काय नाही. लॉस होईल. आणि निर्माता झालो आहोत आपण, असं असं फिलिंग कधी- मलाच कधीच येत नाही. अजूनही येत बरोबर, नाही त्या बरोबर. गोष्टींचं. आपण मीटिंगमध्येच कधीतरी मग बोलतो पैसे की आता आम्ही असणं- निर्मात्यासारखे वागून आणि दाखवणार, माझा तर ना पैसे आणि हसतात असणं- सगळे आपल्यावर. माझा मधला एक काळ सुटला ना थोडासा काही हां. वर्षांचा, तर पैसे असतात. हां. याची सवय मला इतकी आहे ना की पैसे असतात, त्यामुळे पैशांचं तू काही तू जरा सदन करत ना हा म्हणजे बाबा त्याचं मला कधी काही वाटत नाही किंवा. बरं. आणि पैसा महत्वाचा नसतोच कुठल्या अगदी खरं आहे, गोष्टी. अगदी. पैसा म्हणजे जे म्हणतात ना की पैसा कुछ भी नाही आहे लेकिन पैसा बहुत कुछ है. बरं. तर ते दोन्ही सत्य आहे की खरं आहे. पैशामुळे खूप गोष्टी घडतातही आणि पैसा वाचूनही तुम्ही खूप गोष्टी घडवू घडवू शकतो, शकता. आयुष्यच घडवू शकतो. तर तर त्यामुळे मला वाटतं की म्हणजे ही गोष्ट जी आपली तयार झाली सिनेमाची, या गोष्टीचा विषय जरी वेगळा असला बरं, तरी त्यातल्या पात्रांचं जे जगणं आहे ना, ते जगणं असंच आहे. म्हणजे तुझं माझ्यासारखं आपला समीर आणि खास करून सईचा जो संसार आपण दाखवलाय, तो असाच मुरलेला त्यांचा संसार आहे. ते एकमेकांसोबत मुरले, त्यांच्या मुलांसोबत मुरलेले आहेत. जी आपली ढवळे फॅमिली दाखवली आपण. आणि दुसरीकडे आपली माने माने फॅमिली, प्रसाद, आणि नकळत आपण सगळे अनेक वर्ष काम करून मुरलेली माणसं परत एकत्र आलोय. म्हणजे गेले 6-7 वर्ष तर आपण एकत्रच काम हास्य करतो. जत्रेच्या बरोबर. निमित्ताने एकत्र आहोत आणि आता परत एकत्र आलो आहोत इथे. आपल्या बरोबर आपली जी टीम आहे, म्हणजे सगळी आपली वेट क्लाउडची टीम, सुनील डांगे असेल, दशरथ असेल, हो, सगळे आपले असिस्टंट्स आणि पार्थेश आता आपल्या बरोबर. हे आपलं प्रोडक्शन हाऊस म्हणून म्हणजे कुठं काम करतो आपण एकत्र. जवळजवळ फॅमिलीसारखं, फॅमिलीसारखं म्हणजे आपण काम फॅमिलीचा करतो. सिनेमा आहे आणि फॅमकॉम आहे, असं अगदी खरं. तो सगळंच जुळून आलंय याच्यात. आणि त्याचं वैशिष्ट्यच ते आहे ना की प्रत्येकाला आपलं घर त्यात कुठेतरी दिसेल. किंबहुना कोणाच्या तरी घरात आपण डोकावून बघतोय का, इतकी सहजता त्या सिनेमाची आहे आणि रिलेटेबल गोष्ट आहे. आणि वेट क्लाउड नाव आहे आपलं. वेट क्लाउड म्हणजे ढग जेव्हा भरेल तेव्हा भरलेला बरसेल. ढग. आणि समोर एव्हरेस्ट आलाय. एव्हरेस्ट. त्यामुळे ढग ज्यावेळी एव्हरेस्टला धडकणार त्यावेळी तेव्हा पाणी जोरात पडणार, पडणार. पाऊस जोरात पडणार. म्हणजे 2-2 बरस. वा, 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 वा. करेक्ट. नाही, एव्हरेस्ट आणि वेट क्लाउड असे एकत्र आलेत. संजयजींनी ज्या पद्धतीनं
आपल्याला ढगाला वारा दिलाय ना त्यामुळे त्यामुळे पर्वत मिळाल्यामुळे तो बरसणार आता यावेळी, असं एक हे जे आता काही हवा दिसतीये सगळी correct, त्या correct, correct. याच्यामुळे. आणि प्रेक्षकांचं प्रेम आहेच आपल्यावर, नक्की, पुढेही नक्की, राहील अशी नक्की. अपेक्षा आहे. गोष्टही आहे, लोकांना आवडेल, आणि लोक छान बघतील अशा साधा पद्धतीची. खूप काळानंतर असा दावा करायला हरकत नाही की एक छान ऋषिकेश मुखर्जींचे सिनेमे जसे असायचे, हा म्हणजे आयुष्याला छेडणारे, आणि तरी त्याच्यात एक थोडी एनर्जी जास्त त्याच्यात आहे, गंमत आहे, भावना गंमत आहे, आहे, सगळ्या भावना आहे. गोष्टी आणण्याचा प्रयत्न तर प्रयत्न तरी केलाय आपण केलाय. म्हणजे मनापासून. असा दावा नाही करत आपण, हा. तुलना नाही करत, तुला नाही, पण ते खूप मनापासून, श्रेष्ठ आहेत. कारण आपल्यावर त्यांचे संस्कार आहेत. आपल्याला ते आवडत आलंय आले, म्हणून आपण तसंच काहीतरी करायचं. काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि खूप साधेपणानं सगळं मांडलंय, त्यामुळे ते खरं वाटतंय. म्हणजे आपले- आपण सिंग साऊंड केलेला आहे सगळा सिनेमा. हो, गंमत अशी की मला हल्ली आता जाणवतो की मराठी सिनेमा खूप कमी सिंग साऊंड होतच नाही जास्त करून, कारण डबिंगची सवय झाली लोकांना. जे आपल्याकडे आता सतत जाणवतं ना की आपल्या बोलण्यात सुद्धा बऱ्याचदा स्वरांचा वेगवेगळे स्वर असतात, है ना, टोन बदलतो. पण सिनेमात आपल्याला इतकी सलग ऐकायची सवय झाली डबिंगमुळे, त्यामुळे आपल्या सिनेमातला खरापणानं मला तिथेही दिसतोय. म्हणजे आता जाणवतंय की नाही, खरं अरे हो, असं असतं रस्त्यावर, असं असतं. मग आपले सिंग साऊंड करणारे कोण आपले? गिरीशजी आपल्याबरोबर शूटिंगला होते हो. ना तिथे. मी त्यांना विचारलं होतं ना की सिंग साऊंड कधी सुरू झाला, ते म्हणाले अरे पूर्वी सिंग साऊंडच होते, नंतर डबिंग आलं. 70-72 साली डबिंग आल्यावर हे झालं. नाही तर त्याच्या आधीचे सिनेमे आपण सगळे बघतो ना, sync त्यावेळी sound. बूम दिसतात हो. आणि स्टुडिओमध्ये शूट व्हायचे, बरं. नंतर डबिंग हे आलं. त्यामुळे बरं. आता आपण परत खरं तर ओरिजिनल सिनेमाकडे वळतो. गेलो आहोत. आणि खूप चांगली टेक्निकल टीम पण आपल्याला मिळाली. उदय सिंग मोहिते आपले, म्हणजे त्यांच्यासारखं चांगले हिंदी सिनेमे करणारा डीओपी आपल्या बरोबर आहे. जो तो तुझा आमचा शेजारी पण आहे. शेजारीच आहे, त्यामुळे आमचा मित्रच आहे. आणि त्यांनी मयूर आहे आपला, मयूर हरदास आपला एडिटर आहे. आणि तो एडिटर पेक्षा आपल्या टीमचा भागच जास्त वाटतो. टीम म्हणजे तू गेले काही महिने मयूर सोबत जास्त असतो. हो, बायकोपेक्षा. नाही, पण माणूस गोड आहे, मला जाम आवडतो. तर ना त्यांचं म्हणजे मी आहो काहो करतो, मला सवय नाही पटकन अरे करायची. मग कधीतरी मी त्यांच्याबरोबर बसून सांगणार की मला त्रास होतो. आता मयूर वयानं लहान आहेस, फार गोड माणूस आहे. आणि तो ना टेक्निकल पर्सन असून पण ना, मयूर हरदासचे मला वैशिष्ट्य काय जाणवतं, तो मी एडिटर आहे, मेरा काम हो गया असं नाही. खूप फॅमिली सारखं आपल्या टीम बरोबर आहे. आणि तू किती गोष्टी सुचवत असतो. हो, म्हणजे तू तर मार्गदर्शक की त्याच्या एडिटिंग पेक्षा बाकीच्या गोष्टींवरच तो जास्त बोलत असतो की तो आपण हे करूया, हे कसं करणार, प्रमोशन. आणि आपण नवीन असल्यामुळे ना तो जबाबदारीने आपल्याला सगळ्या गोष्टी समजवतो. फार गोड माणसं मिळाली त्यांनी. म्युझिक वाले आपले जे अविनाश विश्वजित आहेत, आमिर तर आपलाच आहे. विश्वजित तसं आपल्याला पोस्ट ऑफिस उघड्यापासून आपल्या बरोबर काम करतोय. आणि आमिर हडकर आपला गेली कित्येक वर्ष एकत्र काम करणारा खूप छान टीम मिळाली. गीतकार आहेत आपले, मंदार चोळकर आहे, प्रशांत मडपूर फार टॅलेंटेड मुलगा, गावाकडचा मुलगा आहे. हा पोरगा काहीतरी होणार आहे, जोरदार करणार आहे. हो, देईल आपल्याला. ते आहेत गायक सगळे आपल्याला चांगले मित्रच आहेत. अवधूत गुप्ते खास आपल्या मैत्रीसाठी त्याने अत्यंत प्रेमाने त्यांनी आपलं गाणं गायलं. आणि वैशाली सामंत यांनी आणि आनंदी. हो, त्यानंतर सावनी रवींद्र आहे, परत आशिष कुलकर्णी आहे आपला. सगळ्यांनीच खूप मनापासून. त्यामुळे आणि प्रत्येकाशी बोलताना ना व्यवहारापेक्षा एकतर हास्य जत्रेवरचं प्रेम, आपल्या विषयीची आत्मीयता, सगळं एकत्र आलेलं. त्यामुळे ना बरेच जण अरे गुलकंदचं म्युझिक ऐकायला मजा वाटते, अशा रिॲक्शन्स खूप आहेत. नाही तर बऱ्याचदा असं असतं ना की अरे हे गाणं जास्त चांगलंय, हे तेवढं नाही वाटलं. पण आपल्याला रिॲक्शन्स सगळ्या गोष्टींवर खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. आणि आता प्रेक्षकांच्या हाती आहे. वनिता खरात आहे, मंदार मांडवकर आहे, खूप आपला अक्षय जोशीनं आपल्या केवळ अगदी मित्रत्वातनं त्याने अगदी छोटंसं कॅरेक्टर केलं, भूमिका असून सुद्धा तो आला, आपल्या बरोबर काम केलं त्याने. बरीच मंडळी ज्यांनी छोटी भूमिका आपल्या प्रेमकातील. किमया आहे आपली, किमया चौबळ आहे, खूप जुनी मैत्रीण आपली. किती आपण एकांकिकेपासून आल्यावर तुझ्या एकांकिकेत जिने काम सुरुवात केली. आणि खूप चांगली ऍक्ट्रेस आहे. मध्ये लग्नानंतर ती संसारात रमली, म्हणून आता परत आता अर्थात तिचे 2 सीन आपण शूट केले आणि एक एडिट केलाय, तिला माहिती नाही. पण आता ठीक आहे, सिनेमा करताना प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. कधीतरी फोन करेल सचा काय आहे म्हणून, ठीक आहे, गोष्टी होतातच. चालतंय. आपण आपले सीन आपला उत्तम सीन आपण कापलेला आहे. म्हणजे नुसता तो सीन हा नाही, तो उत्तमच आहे. मी हसलो पाहताना, पण तो कापलाय आपण, छोटासा केलाय.
त्यामुळे काय सुरुवात करणार आपल्यापासूनच आपण? करावी. पूर्वाचंही आपण पूर्वा ठोसर आपली जुनी मैत्रीण. पूर्वाचंही एक सीन आहे छान. हा. एका सीनला तिचा नाही, ते ऑडिओ खूप आहे, खूप पण गोड तिने काम खूप छान, केलंय तिचे तिने. रिॲक्शन्स खूप सुंदर आहेत. माझे मित्र आहेत जितेंद्र जितेंद्र खाडीलकर, खाडे, आशू आपला, आशू आहे, हे किती नाव, सगळी नावं नाही घेऊ शकत पण सगळीच आत्मीयतेने करतायत आणि सगळ्यांच्या लोकांनी पाकळ्या, मध, बडीशेप एकत्र करून असं एकत्र करून वेट क्लाउड आणि वेट क्लाउडच्या बरणीत तो सगळा गुलकंद आपण हे केलाय. एव्हरेस्टने त्याला एअर पॅक केलाय प्रॉपर आणि तो आता छान लेबल बघूया करून आता त्या गुलकंदाची चव प्रेक्षकांसमोर येतोय. महाराष्ट्राला, कारण जोपर्यंत ऑडियन्स येत नाही तोपर्यंत कुठलीही कलाकृती कम्प्लीट होत आपण नाही. बाल्कनीतनं किती ओरडलं तर उपयोग नाही. म्हणजे आपल्याला नाटकानं पहिल्या नाटकाला 2 जण लागतात, हो, एक करणारा आणि एक बघणारा. बघणारा. तो बघणारा आल्याशिवाय करणाऱ्याचं करण्याचं काही काय अर्थ? खरंय, खरंय. किंमत नसते. त्यामुळे ते जेव्हा घडेल त्यावेळी त्या सगळ्याला कम्प्लिशन येईल. घडेल पण असं असं इनर फिलिंग आहे की प्रेक्षक 1 येईल. मेला आपला सिनेमा येतोय, त्यामुळे असं मला तरी वाटतं 1 मेला यावेळी कारण लोकांनी, आता गुलकंद माहिती आहे पण कधी असा प्रश्न पडतो आणि 1 अनेकांना. मेला गुरुवार आहे, हा, म्हणजे नॉर्मली शुक्रवारी चित्रपट रिलीज होतात, तो पण 1 1 मेला मेला सुट्टी आहे, महाराष्ट्र आणि दिन महाराष्ट्र आहे. दिन आहे. त्या महाराष्ट्र दिनाला कामगार दिन आहे आणि कामगार त्याच दिन आहे. दिवशी 1 मे हा गुलकंद येतोय. त्यामुळे खास उन्हाळ्यात येतोय. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4ही दिवस सलग सुट्ट्या प्रेक्षकांनी आहेत. यावेत. त्यामुळे प्रेक्षकांनी या सुट्ट्यांमध्ये गुलकंद बघितला तर मजा. आपल्याला पुढे काहीतरी करायला आणखी उमेद येईल. हा, ही रेसिपी आवडली तर मग अजून म्हणजे काहीतरी आपण प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल तरच आपणही काहीतरी चांगलं नाही, आपण काही करत देऊ राहू. शकतो. आपण दरवेळेला त्यांच्या पदरी टाकत राहू. कधीतरी ते कधी आपल्याला ते स्वीकारतात, कधी कधी काही आणि त्यांना तो अधिकार आहे. नक्कीच, नो डाऊट. नक्कीच, नक्कीच. चल आता बाल्कनीत आपण किती वेळ गप्पा बसणार? मारायच्या. यांची बाल्कनी ते म्हणतील आता बस झालं. किती बरं वेळ वाटलं, पण चला छान वाटलं. खूप. ज्या बोल- गोष्टी आपण एरवी बोलत नाही अरे, ह्या एकमेकांशी, गोष्टी त्या खरंच आपण गोष्टी बोललेलो नाही. आपल्याला माहिती नसतात. यातल्या खूप कमी गोष्टी आपण कधीतरी हा. बोललो. किंवा त्या गोष्टींचं ना थोडंसं बोललेलो असतो, हा. त्याच्यातलं ना खूप आत आपण नाही जात आपण. डिटेलमध्ये बोललेलो नसतो. मग मला बोल व्हिडिओ तू जेव्हा म्हणाल म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या टीमने सांगितलं की मोठ्याने तुम्ही गप्पा मारायचे, म्हटलं "अरे, काय गप्पा काय मारणार? बोलणार आपण, आम्ही तर दिवसभर तर बोलतो. गप्पाच मारत म्हणून असतो." मी म्हटलं ना की काय काय बोलायचं, मलाही प्रश्न पडला होता, तेच काय बोलायचं. बरोबर आहे. हा, मग छान आज निचरा झाला थोडा. थँक्यू. छान वाटलं. थँक्यू बोल बिडू. आपण म्हटलं पाहिजे. तुमच्यामुळं आज अनेक आठवणी ज्या खूप वर्ष पाकळ्या कुठेतरी निघाल्या आत सगळ्या. होत्या त्या या निमित्तानं आल्यात बाहेर. आणि अनेकांनी ज्यांनी आयुष्याला हातभार लावला आमच्या, त्यांचा उल्लेख नकळत झाला, जाणीवपूर्वक नाही, ओघाओघात झाला. आणि त्यांचे ऋण आहेतच, ते फेडायचे नाही आहेत. थँक्यू. थँक्यू.